थँक्यू. हो सर. ओके. तर धन्यवाद सर्वांचं. आणि मी सकाळपासून मधून मधून ऐकतोय सगळ्या सेशन्स आणि खरंच छान वाटलं. सकाळी अरुण सरांचं सेशन खूप छान झालं. मला वाटतं की माझ्याकडे जो प्रेझेंटेशन आहे आपण सुरुवात करू त्या प्रेझेंटेशनला. आणि जसं प्रेझेंटेशन पुढे पुढे सरकत जाईल, तुम्हाला काही क्वेश्चन जर काही प्रश्न असेल तर मला विचारा. आपण त्या हिशोबाने एक डायलॉग पद्धतीने करूयात. म्हणजे मीच एकटा बोलत जातो आणि नंतर त्यात काय मला मजा वाटत नाही. आपण एक डायलॉग म्हणून सुरुवात करूयात. एक छोटासा स्लाइड शो आहे माझा, आपण तो पहिल्यांदा सुरू करूयात. माझी स्क्रीन तुम्हाला दिसते का सर? हा, दिसते सर. ओके, ग्रेट. तर मी ऍक्च्युली माझा छोटासा परिचय मी करून देतो, पण आपण नंतर माझ्या कार्याच्या माध्यमातून माझा परिचय जाणून घेतला तर जास्त आनंद होईल. माझं नाव योगेश शिंदे. मी बांबू इंडिया नावाची कंपनीला रिप्रेझेंट करतोय इथं. या कंपनीची स्थापना मी 2016 मध्ये केली होती. तर आपण एक सकाळपासून ऐकतोय की बांबूच्या आपण वेगवेगळ्या गोष्टी बनवू शकतो किंवा बांबूचे फायदे काय आहेत किंवा त्याचं भविष्य काय आहे. तर सेशन सुरू होत नाही अगोदर मी जस्ट विचारतो की तुम्हाला माहिती आहे का तुमचा शेवटचा टूथब्रश जो प्लास्टिकचा आहे, जो तुम्ही आता सध्या वापरताय, तो कुठे आहे? जनरल एक क्वेश्चन की कारण मला प्रत्येक माझ्या सेशनची सुरुवात साधारण ह्या स्लाइडनी करतो. जो प्लास्टिकचा टूथब्रश तुम्ही इतक्या वर्षी वापरताय किंवा तुम्ही आता गेल्या काल चेंज केला असेल किंवा मागच्या आठवड्यात चेंज केला असेल किंवा मागच्या महिन्यात चेंज केला असेल, तुम्हाला माहिती आहे का त्याची लाईफ सायकल काय असते? की तो तुम्ही टाकून दिल्यानंतर तो कुठे जातो, त्याचं काय होतं पुन्हा? तर जेव्हा मला हा प्रश्न पडला आणि मी त्याचा अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हा मला काही गोष्टी समजल्या की जसं प्लास्टिक टूथब्रश जो आहे हा एक जगातला सर्वात मोठा प्लास्टिक पोल्युशन करणारा एक घटक आहे. आणि भारतात दरवर्षी साधारण एक 20 ते 22 कोटी टूथब्रश आपण दर महिन्याला कचऱ्यामध्ये टाकतो. मी फक्त भारताचं सांगतो. आणि सगळे टूथब्रश म्हणजे तुम्ही तुमच्या लहानपणापासून वापरण्यात आलेले सगळे प्लास्टिकचे टूथब्रश, तुमच्या वडिलांनी वापरलेले, तुमच्या आजोबांनी वापरलेले सगळे प्लास्टिकचे टूथब्रश हे आज सुद्धा पृथ्वीच्या कोणत्या तरी कोपऱ्यामध्ये प्रदूषण करत आहेत. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्लास्टिक टूथब्रश जे आहे हे त्याचं विघटन होत नाही आणि त्याला विघटन व्हायला कमीत कमी 500 वर्ष लागतात. त्यामुळं जर तुम्ही तसा विचार केला तर 1938 साली पहिल्यांदा प्लास्टिक टूथब्रश बनला होता. तेव्हापासून आजपर्यंत किती मोठा कचरा आपण प्लास्टिक टूथब्रशच्या माध्यमातून तयार केलेला आहे. आणि ह्यात सगळा अभ्यास करताना मला जाणवलं की आपण ह्या प्रॉब्लेमला अटेंड करू शकतो का, आणि हा अटेंड कसा करू शकतो, मग त्याला काहीतरी बिझनेस सोल्युशन आपण देऊ शकतो का? जसं प्रत्येक म्हणतात की गरज ही शोधाची जननी आहे, तसंच एक रिव्हर्स मी शोध सुरू केला आणि मला सापडला एक बांबू टूथब्रश. तर बांबू टूथब्रश हा प्लास्टिक टूथब्रशच्या तुलनेत एक्झॅक्टली सेम तसाच आहे. तो ड्युरेबिलिटी मध्ये, टेस्टिंग पॅरामीटर्स मध्ये कुठेही कमी पडत नाही. त्यानंतर त्याचा जो हँडल आहे, जो बांबू टूथब्रशचा 97% ऑफ ब्रशचा पार्ट आहे, हा आपण 100% बांबूनी कन्व्हर्ट केलेला आहे. तो तुम्हाला माहिती आहे बांबू हा नॅचरल मटेरियल असल्यामुळं एका वर्षाच्या आत त्याचं विघटन होऊन तो पुन्हा मातीत मिक्स होऊन जातो. आणि हे आपल्या पृथ्वीची आता सध्याची गरज आहे. जसं मी मगाशी सांगितलं की आमची कंपनी जी आहे ही 15 ऑगस्ट 2016 मध्ये पुण्यामध्ये सुरू केली. आणि आमचं एक इंटेन्शन होतं की बांबू फॉर प्लास्टिक ह्या कॉन्सेप्टनेच आम्ही उतरलो ह्या बांबू उद्योगामध्ये. आमच्यासाठी बांबू हा एक बिझनेस आहे. आम्ही बांबूला कधीही प्रेम केलेलं नाही. आम्ही बांबूला एक फक्त व्यावसायिक दृष्टिकोनातून बघतो. कारण कदाचित हा थोडासा एक
वादग्रस्त विधान होऊ शकतं. कारण जे लोक कलेवरती प्रेम करतात तो ती कला विकू शकत नाही आणि आपल्याला ह्यातून एक बिझनेस जनरेट करायचा आहे. त्यामुळं तुम्हाला एक कमर्शियल आर्टिस्ट होणं फार महत्वाचं आहे. तसंच बांबू उद्योगामध्ये तुम्हाला एक बिझनेस, बांबूला ऍज अ बिझनेस म्हणून बघणं फार महत्वाचं आहे. आणि यामध्ये सगळ्यात जास्त चांगली गोष्ट अशी आहे की हा फक्त तुमच्या इन्कम मध्ये कॉन्ट्रीब्युट नाही करत, तर तुमच्या आउटकम मध्ये तुम्ही सोसायटीला काय परत देता ह्याच्यामध्ये खूप मोठा सहभाग ह्याचा आहे बांबूचा. जस्ट तुम्हाला माझं आता बॅकग्राऊंड सांगतो. ही माझी टीम आहे. जो खाली तुम्ही बघताय तो माझा बांबू टूथब्रशचा प्लांट आहे पुण्यामध्ये, पिंपरी MIDC मध्ये, पिंपरी चिंचवड MIDC मध्ये. मी आणि माझ्या बायकोने ही कंपनी सुरू केली 15 ऑगस्ट 2016 मध्ये. आणि जसं मी सांगितलं की 15 ऑगस्टला सुरू करण्यामागचं आमचं इंटेन्शन असं होतं की माझ्या माहितीप्रमाणे जसं मी तुम्हाला सांगितलं की प्लास्टिकचं एवढं मोठं पोल्युशन होत आहे, तर ह्या पोल्युशनला म्हणजे भारताला आणखी एका स्वातंत्र्याची गरज आहे आणि ते स्वातंत्र्य युद्ध आपण बांबूच्या माध्यमातून लढू शकतो. म्हणून कंपनीची सुरुवात आम्ही ती डेट पर्टिक्युलर निवडली. माझा परिचय असा की बांबू क्षेत्रात येण्या अगोदर मी 14 वर्ष IT फील्डमध्ये काम केले. मी एक सॉफ्टवेअर इंजिनियर होतो. मी पुणे विद्यापीठातून मास्टर्स डिग्री कंप्लीट केल्यानंतर मी टेक महिंद्रा नावाच्या कंपनीत जॉईन झालो. तिथं काम करता करता मला जर्मनीला जायला संधी मिळाली आणि मी जर्मनी आणि अशा युरोपियन देशामध्ये साधारण 5 वर्ष वास्तव्य केलं. आणि माझ्या जॉब मधला मोठा पिरियड मी भारताबाहेर होतो. आणि तो भारताबाहेर असल्यामुळे मला बऱ्याचशा गोष्टी जवळून पाहायला मिळाल्या. तिथल्या शेतकऱ्यांचं लाईफ कसं असतं, तिथं व्यवसाय कसा चालतो, कोणत्या गोष्टींची मागणी असते. मी आतापर्यंत जवळपास 22 देश फिरलेलो आहे माझ्या व्यवसायाच्या निमित्ताने किंवा पर्यटनाच्या माध्यमातून. त्यामुळे तिथं मला एक एक्सपोजर चांगलं मिळालं की आपण बांबूची किंवा कोणत्याही सस्टेनेबल प्रोडक्टची युरोपियन कंट्रीजमध्ये किंवा बाहेरच्या देशांमध्ये किती गरज आहे, त्यांना ह्या गोष्टीचं आकर्षण काय आहे ते मला तिथे गेल्यावरती कळालं. आणि मग जेव्हा मी परत भारतामध्ये आलो तेव्हा मी असा विचार केला की आता आपण भारतात आलं पाहिजे आणि इथं काहीतरी केलं पाहिजे. तेव्हा मला माहिती होतं की माझं मार्केट काय आहे, भारताचे पोटेन्शियल काय आहे, आपण काय करू शकतो वगैरे वगैरे. आता जेव्हा आपण बांबूचा विचार करतो तेव्हा बऱ्याच वेळा लोक काही गोष्टी टिपिकल गोष्टीमध्ये अडकतात की बांबू म्हणजे शिडी, बांबू म्हणजे टोपली, बांबू म्हणजे खोराडं, बांबू म्हणजे आर्ट अँड क्राफ्ट, बांबू म्हणजे फर्निचर. पण हे बांबू एवढा पुरत्या मर्यादित नाहीये. तर सगळ्यांना माहिती आहे, आता तुम्ही सगळे इथले बांबू तज्ज्ञ आहात, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की बांबूचे साधारण 1800 प्रोडक्ट्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. त्यामध्ये बांबू टूथब्रश आहे, बांबू प्लांटर्स आहे, इयरबड्स आहेत, शोच्या वस्तू आहेत, स्ट्रॉज आहेत, कंगवा आहे, टंग क्लीनर आहे. अशा खूप साऱ्या गोष्टी बांबूच्या मार्केटमध्ये अवेलेबल आहे. आणि आपल्याला फक्त त्यातनं एक शोधायचं आहे. आता आम्ही गेल्या 5 वर्षात किंवा 4.5 वर्षात काय केलं. आता तुम्ही विचार करत असाल की मी जे सांगितलं माझा बॅकग्राऊंड, ना माझा शेतकरी पिंड आहे, ना माझ्या घरात कोणी शेतकरी आहे, ना माझ्या घरात कोणी बिझनेसमॅन आहे. जे काय केले मी ह्या कोऱ्या पाटीवरती सुरुवात केलं आणि आतापर्यंत आमची जर्नी अशी झालेली आहे की आम्ही आतापर्यंत आमच्या प्रोडक्टच्या माध्यमातून साधारण 13,28,000 किलोग्राम प्लास्टिक मार्केटमध्ये तयार होण्यापासून वाचवलेलं आहे. आमच्याकडे साधारण 28,000 कस्टमर्स आहेत ज्यांच्या माध्यमातून आम्ही 54,000 ऑर्डर्स कंप्लीट केलेले आहेत. आम्ही आता रेग्युलर 21 देशांना एक्सपोर्ट करतोय आणि आमच्या बरोबर साधारण आता 3800 म्हणजे आता 4,000पेक्षा जास्त शेतकरी जोडलेले आहेत. आणि ही मुवमेंट चालूच आहे, म्हणजे अजून ही जस्ट आता स्टार्टअप आहे आमचा आणि हळूहळू आम्ही आता प्रोग्रेस त्यावरती करतोय. हा आमचा प्लांट आहे पुण्यातला. ज्यावेळेस आम्ही बांबू टूथब्रश बनवायला सुरुवात केली होती किंवा ही जेव्हा आयडिया आली होती तेव्हा आम्ही दिवसाला फक्त 100 टूथब्रश पर डे आमचं मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी होती साधारण 4.5 वर्षापूर्वी. आता ती कॅपॅसिटी आमची साधारण 10,000 टूथब्रश 10 लाख टूथब्रश पर मंथ, म्हणजे साधारण आम्ही आता 55,000 टूथब्रश पर डे बनवतोय पुण्यामध्ये. आणि हाच जर आमचा स्पीड चालू राहिला आणि जर कोविडनी जास्त त्रास नाही दिला तर आम्ही असं विचार करतोय की साधारण येणाऱ्या मार्च ते मे पर्यंत आम्ही हेच प्रोडक्शन 1,20,000 टूथब्रश पर डे पर्यंत घेऊन जाणार आहोत. जनरली प्रत्येक
जी जे लोक असतात, जे कन्झ्युमर असतात, त्यांचं असं म्हणणं असतं की कोणतंही सस्टेनेबल प्रोडक्ट किंवा नॅचरल प्रोडक्ट किंवा आयुर्वेदिक प्रोडक्ट हे महाग असतं. पण आम्ही त्यांचा तो दावा खोटा ठरवलेला आहे. कारण ज्यावेळेस आम्ही बांबू टूथब्रश सुरुवात केली बनवायला 2016 मध्ये, तेव्हा त्याची प्राइस ₹180 पर ब्रश होती. आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाइम आम्ही त्यावर अभ्यास केला, खूप साऱ्या प्रोसेस चेंज केल्या, खूप साऱ्या नवीन नवीन टेक्नॉलॉजी आणल्या आणि आता त्याची प्राइस साधारण ₹50 सुद्धा खाली आलेली आहे. ही ₹50 MRP आहे. डिस्ट्रीब्युटरला ही प्राइस ₹20 ते ₹22 ह्या रेटमध्ये आम्ही विकतो आता. आणि जर तुम्ही बिझनेसचं त्याचा व्हॉल्यूम बघितला तर डोळ्याला चक्कर येईल की बांबू पासून तुम्ही किंवा नुसतं ब्रश, तेव्हा मी म्हणतो की बांबूचे 1800 प्रोडक्ट्स बनतात, त्यातला फक्त एक प्रोडक्ट आम्ही कॉन्सन्ट्रेट केला तर एका प्रोडक्टला भारतात 240 कोटी युनिट्सची गरज आहे आणि त्याचा ग्रॉस बिझनेस हा 5000 करोडच्या वरती आहे. आणि जर तुम्ही बघितलं तर आज भारतामध्ये 1 नंबरला कोलगेट, 2 नंबरला ओरल बी, हे दोघं मिळून भारतातलं ऑलमोस्ट 72% मार्केट ते खातात. 100 म्हणजे 72% माल जो आहे हा प्रॉफिट हा सध्या परदेशात जातो. त्यानंतर आम्हाला काही रेकग्निशन मिळाले आहेत. आम्हाला 2 वर्षापूर्वी नरेंद्र मोदी साहेबांनी दिल्लीत बोलवलं होतं आम्हाला भेटायला. त्यांनी जाणून घेतलं की आम्ही काय करतोय, कसं करतोय. गडकरी साहेब नेहमी आमच्या पाठीशी एकदम खंबीरपणे उभे असतात. त्यानंतर रतन टाटाजींना आम्हाला भेटायला संधी मिळाली. खूप सारे बॉलिवूडचे सेलिब्रिटीज आहेत, जुही चावला, दिया मिर्झा, श्रद्धा कपूर, हे कंटिन्युअस आमच्या टचमध्ये आहेत आणि गेली 3 वर्ष आम्ही त्यांना बांबूच्या प्रोडक्टचा सप्लाय करतो. आता हे गोष्टी खरं तर आता ह्या आधीच्या सेशन मध्ये आपण खूप सारे बोललोय की बांबू इंडिया इज वर्ल्ड लार्जेस्ट बांबू ग्रोईंग कंट्री वगैरे वगैरे. मी ह्याच्यावर काय बोलूच शकत नाही. आमचा मेजर प्रयत्न असतो की युनायटेड नेशन्सचे जे सस्टेनेबल गोल्स आहेत त्या गोल्सला आपण कसं कॉन्ट्रीब्युट करू शकतो आणि यातले ऑलमोस्ट 5 ते 6 गोल हे डायरेक्ट आपण बांबूच्या माध्यमातून अटेंड करू शकतो. आमच्या प्लांट बरोबर आम्ही बाकीच्या पण कंपन्यांबरोबर CSR ऍक्टिव्हिटी करत असतो. आम्ही सध्या JSW फाउंडेशन बरोबर. हॅलो, हॅलो, जरा मागच्या 2 स्लाइड दाखवा. जरा एलॅबोरेट करा. मागच्या दोन्ही पण, ते पाठीमागची पण आणि ती पण. ओके. नाही, आता ऍक्च्युली ही स्लाइड कशी आहे सर, आता ही त्या लोकांना जास्त माहितीशीर आहे की ज्या लोकांनी ज्यांना बांबूच्या बद्दल काहीच माहित नाहीये. आता आपण सगळे बांबू क्षेत्रातले तज्ज्ञ आहोत. एव्हरीवन नोज की भारत हा जगातला 2 नंबरचा बांबू ग्रोईंग कंट्री आहे. म्हणजे भारतात जगात 2 नंबरचा बांबू उत्पादन होतं. पण अनफॉर्च्युनेटली आपण बांबूचे जगातले सगळ्यात मोठे इम्पोर्टर सुद्धा आहोत. म्हणजे आपल्या घरी धान्य पिकतं आणि आपण तरी शेजारच्याकडनं धान्य मागून घेतो. अशी गोष्ट आहे ती. बांबू सगळ्यांना माहिती आहे की फास्टेस्ट ग्रोईंग प्लांट आहे जगातले. नंतर भारतामध्ये जवळपास 136च्या वरती स्पीसीज आहेत आणि ग्लोबल मार्केट जे आहे बांबूचं त्यामध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन जे आहे, भारताचं कॉन्ट्रीब्युशन हे फक्त 4% आहे. म्हणजे ऑलरेडी आपण एकदम तळाला बसलेलो आहोत. त्यामुळं आता आपल्याला स्कोप आहे त्या लॅडर्स शिडी वर चढण्याचा. आणि कारण तुम्ही जर बघितलं तर 4% म्हणजे आपल्या आफ्रिकन कंट्रीज ज्या आहेत ह्या आपल्यापेक्षा जास्त माल भारतात म्हणजे एक्सपोर्ट करतात. आणि फक्त तुम्ही जर बांबूचं हे बघितलं अगरबत्तीचं मार्केट तर सगळ्यांना माहिती आहे की 3600 कोटीचं फक्त आपण रॉ अगरबत्तीचं स्टिक्स भारतामध्ये इम्पोर्ट करतो. आणि आता खूप साऱ्या कंपन्या आलेल्या आहेत पुढं, त्या खूप छान काम करतात ते. पण मला वाटतं की बांबू आणि अगरबत्ती आपण इथेच अडकून बसू नये किंवा बांबू आणि फर्निचर इथेच आपण अडकून बसू नये. बांबूच्या खूप साऱ्या वस्तू आहेत. एक एक वस्तू जरी प्रत्येकाने घेतल्या तरी 1800 उद्योग तयार होऊ शकतात, हे माझं म्हणणं आहे. हे जे आहेत हे सस्टेनेबल गोल्स युनायटेड नेशन्सनी डिक्लेअर केलेले आहेत आणि त्यांचं टार्गेट आहे की 2030 पर्यंत जगात पॉवर्टी राहिलं नाही पाहिजे. नंतर जगात सगळ्यांचं हेल्थ सुधारलं पाहिजे, क्वालिटी एज्युकेशन आलं पाहिजे, जेंडर इक्वॅलिटी आली पाहिजे. तर तुम्ही जर बघितलं की बांबूच्या माध्यमातून आपण जर एखादा एक सस्टेनेबल प्रोडक्ट तयार केला तर आपण ह्या खूप साऱ्या गोष्टी होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल
तुम्ही जर बघितलं 13 नंबर जे आहे क्लायमेट चेंज मध्ये आपण कॉन्ट्रीब्युट करू शकतो. 14 नंबरला जे आहे लाईफ अंडर वॉटर, तिथं आपण कॉन्ट्रीब्युट करू शकतो. कारण आज तुम्ही युनायटेड नेशन्सचा रिपोर्ट जर बघितला तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की आपण प्रदूषण अशाच पद्धतीने करत राहिलो तर 2050 मध्ये, म्हणजे जास्त दूर नाही आहे, 2050 मध्ये समुद्रात जेवढे मासे आहेत तेवढाच प्लास्टिकचा कचरा सुद्धा असेल. म्हणजे ही सगळ्यात मोठी भीती आहे की जेवढे मासे तेवढे प्लास्टिक आहे. म्हणजे आपण इनडायरेक्टली मासे खातो म्हणजे आपण ऑटोमॅटिकली त्या प्लास्टिकचं सेवन करत असतो. त्यामुळं हे जे आहे गोल नंबर 13, 14 आणि 15 लाईफ ऑन लँड, हे तुम्ही कसं हे करू शकता, इम्प्रूव्ह करू शकता. सर्क्युलर इकॉनॉमी जो प्रकार असतो त्यात तुम्ही कसं कॉन्ट्रीब्युट करू शकता, त्यात हा बांबू हा खूप मेजर रोल प्ले करू शकतो. म्हणून ही स्लाइड घेते. त्यानंतर जसं मगाशी मी सांगत होतो की आम्ही आता ऑलरेडी आम्हाला खूप साऱ्या संस्था अप्रोच करतात की तुम्ही त्यांच्या CSR फंड्स मधून किंवा त्यांच्या गावामध्ये जाऊन काय करू शकता का. तर एक मॉडेल आम्ही ऑलरेडी आता JSWच्या माध्यमातून पालघरला तयार केलेलं आहे. तिथं आम्ही तिथल्या बायकांना साधारण 8 लेडीजला फुल टाइम तिथं जॉब प्रोव्हाइड केलेला आहे. त्यांना तिथं आम्ही आता ऑलरेडी म्हणतात ना की एक बांबू टूथब्रश कसा बनवायचा ह्याचं एक छोटंसं प्रशिक्षण दिलेलं आहे की ते आमच्याकडून रॉ मटेरियल घेऊन जातात, एक दोन प्रोसेस करून परत आम्हाला देतात. त्यामुळं आमचाही भार कमी होतो, त्यांनाही एक जॉब निर्माण त्यांच्याच गावामध्ये तयार व्हायला मदत होती. असं एक प्रकारचं मॉडेल आम्ही केलेलं आहे. आम्ही B2B मॉडेलमध्ये काम करतो, B2C मॉडेलमध्ये काम करतो. आमचे आता साधारण एक ऑनलाईन 18 वेबसाईट्स आहेत. जसं अमेझॉन आहे, वुडबॉक्स आहे, आमची स्वतःची वेबसाईट आहे bambooindia.com, तिथं आमचे प्रोडक्ट्स तुम्हाला बघायला मिळतील. त्यानंतर आमचे कॉर्पोरेट क्लायंट्स आहेत जसे नॅशनल जिओग्राफी आहे किंवा पॉलिकॅब वायर आहे, रेमंड्स आहे, असे खूप सारे कॉर्पोरेट कस्टमरला आम्ही सप्लाय करतो वेगवेगळ्या गिफ्टिंग आर्टिकल्स मध्ये. हॉटेल्समध्ये आम्ही ताज हॉटेल्सला गेले 3 वर्षापासून सप्लाय करतोय. क्लब महिंद्रा जे रिसॉर्ट्स आहेत त्यांना आम्ही सप्लाय करतोय त्यांचे प्लास्टिक टूथब्रशला बांबू टूथब्रशने रिप्लेस करण्यासाठी. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये आम्हाला एक लक्षात आलेलं आहे की आता सगळेजण म्हणतात की बांबू हा नवीन कल्पवृक्ष आहे, पण त्याच्यातनं पुढं मगाशी सरांनी सांगितलं की बांबूची लागवड सगळेच करतात, पण त्याचं पुढं काय इंडस्ट्रीमध्ये यूज काय होऊ शकतो. तर आम्ही अपार्ट फ्रॉम आमच्या प्रोडक्ट्स बरोबर आम्ही खूप R&D केलंय आणि आमची जी कंपनी आता आहे पिंपरी मधली ही 100% झिरो वेस्ट कंपनी आहे. कारण तिथला जो डस्ट आहे त्या डस्टला सुद्धा आम्ही कन्व्हर्ट करून पॅलेट्स मध्ये कन्व्हर्ट करतो आणि ते पॅलेट्सला आम्ही परत बर्निंगसाठी वापरतो. जसं अरुण सरांनी सकाळी सांगितलं की बांबू जे फर्नेस मध्ये वापरतात अगरबत्ती शुगर फॅक्टरीमध्ये हायर कॅलरी व्हॅल्यू असल्यामुळे सेम आम्ही होम कन्झम्पशन साठी हे छोटे पॅलेट्स बनवतो बांबूच्या डस्ट पासून. साधारण डेली आम्ही आता 600 ते 700 किलो डस्ट आमच्या फॅक्टरीतून तयार होते आणि ती 100% डस्ट आम्ही कन्व्हर्ट करतो पॅलेट्स मध्ये. तसंच आता कोविडच्या फेज मध्ये आम्ही भारतीय डाक विभागाला साधारण एक 5000 फेस मास्क म्हणून दिले होते. आणि आता आपल्या ग्रुपमध्ये ह्या अगोदर जे सेशन होतं संदीप थेंग म्हणून जे आहेत IFGE चे डायरेक्टर आहेत, नॅशनल बांबू मिशनचे डायरेक्टर आहेत आणि ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते आमचे मेंटर आहेत. ह्या पूर्ण कंपनीला त्यांनी खूप जवळून पाहिलेलं आहे आणि त्यांचा नेहमीच आम्हाला सहकार्य वेळोवेळी होत असतं. भारतीय डाक जे आहे त्याची ऑर्डर सुद्धा त्यांनीच आम्हाला इंट्रोड्यूस केलं होतं आणि ही ऑर्डर आम्हाला मिळाली. तसेच आम्ही कंटिन्युअस काही ना काही आमच्या वेस्टेज मधून कसं नवीन प्रोडक्ट बनवता येतील. आम्ही कोविड की मागच्या वर्षी बनवली, त्याचा आम्हाला खूप छान रिस्पॉन्स मिळाला. आणि बेसिकली जेव्हा हा आम्ही पूर्ण प्रोजेक्ट रन करतो तेव्हा आमचं एकच म्हणणं असतं की जे प्रत्येक जण म्हणतात की बांबू इज अ पुअर मॅन्स टिंबर, गरीबाचं लाकूड आहे, पण ते तसं नाहीये. उलट ते बांबू इज अ वाईज मॅन्स टिंबर, हे शहाण्या माणसांचं टिंबर आहे. कारण बांबू जेव्हा तुम्ही प्रोडक्ट्स वापरता तेव्हा ऑटोमॅटिकली तुम्ही स्वच्छ भारत मिशनला कॉन्ट्रीब्युट करता, तुम्ही मेक इन इंडियाला कॉन्ट्रीब्युट करता, तुम्ही स्किल इंडियाला कॉन्ट्रीब्युट करता लोकांना स्किल प्रोव्हाइड करून. आणि त्याचबरोबर हे सगळं जर साध्य झालं तर तुम्ही एक आत्मनिर्भर भारताची निर्मिती करू शकता. तर साधारण एक छोटंसं प्रेझेंटेशन होतं माझं हे, ते मी आता दाखवलेलं आहे. आता ह्या व्यतिरिक्त म्हणजे आता आपण तुमच्याकडे काय प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता, कारण मला डायलॉग मध्ये ज्यादा इंटरेस्ट आहे. डायलॉग
आपण एकमेकांशी बोलूयात, तुमचे प्रश्न मला विचारा, आपण त्या पद्धतीने करू, कारण हा खूप एंडलेस टॉपिक आहे आणि मला आवडेल तुम्हाला सगळ्यांना सांगायला. आता सध्या आम्ही खूप ब्रँड्स बरोबर काम करतोय. तुम्हाला मला सांगायला आवडेल की जगातली सगळ्यात मोठी प्लास्टिक टूथब्रश बनवणारी जी कंपनी आहे, आम्ही त्यांच्याबरोबर आता अग्रीमेंट केलेलं आहे, MOU साईन केलेलं आहे आणि त्यांना आम्ही आता बांबू टूथब्रशचे हँडल्स प्रोव्हाइड करतो. बांबू टूथब्रश कसा तर साधा, जसं मग सांगितलं, खूप छोटा आणि सोपा प्रोडक्ट होता. म्हणजे आपण दिवसाची सुरुवात ज्यानी होती आणि दिवसाची शेवट ज्यानी होतो त्या प्रोडक्टला आपण फक्त बांबूत कन्व्हर्ट केला आणि एक खूप मोठं मार्केट आपल्यासाठी एक आता उभं राहतंय. आम्ही जेव्हा मी ठरवलं की पुन्हा भारतात यायचं आणि काहीतरी शेतकऱ्यांबरोबर एक्सपेरिमेंट करायचा किंवा बांबूमध्ये एक्सपेरिमेंट करायचा, त्यावेळेस माझ्याकडे काही आयडिया नव्हती, फक्त एक काहीतरी करायचं ह्या उद्देशाने मी आलो होतो. जसं मी सांगितलं की माझं बॅकग्राऊंड जे आहे हे शिक्षकी बॅकग्राऊंड आहे. माझ्या घरात सगळे शिक्षक आहेत, माझे आजोबा, माझे आई वडील, माझी बहीण, इव्हन माझी सुद्धा सुरुवातीचे वर्ष मी ऍज अ शिक्षक म्हणून काम केलं होतं. तर त्यानंतर IT मध्ये जॉब मिळाला आणि मग तिथून मग ही जर्नी सुरू झाली. आत्ताचा जॉबचा आणि बांबूचा, म्हणजे आधीच्या जॉबचा आणि बांबूचा काही संबंध नव्हता. माझं बिझनेस बॅकग्राऊंड पण नव्हतं, त्यामुळं मला बिझनेस समजायला थोडा वेळ लागला. पण जर मी करू शकतो किंवा आमची ही टीम करू शकते, तर मला वाटतं तुम्ही जिथं आत्ता एवढी जिथं लोक बसलेले आहात, हे माझ्यापेक्षा खूप ज्ञानी लोक आहात, तुमचा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे, तुम्हाला प्रोडक्ट्स माहिती आहेत, तर तुम्ही जास्त कॉन्ट्रीब्युट करू शकता असं मला वाटतं. योगेशजी, एक प्रश्न था. नमस्कार. तुम्ही ज्यावेळेस थँक्यू. हॅलो हॅलो हा रुपेश सर बोला. शिंदे साहेब, एक प्रश्न होता की फार तुम्ही कौतुकाची ज्यावेळेस गोष्ट आणि अभिमानास्पद गोष्ट आहे की IT च्या एवढ्या चांगल्या 20-22 देशामध्ये काम करून पुन्हा एकदा भागात येऊन काम करायची इच्छा झाली आणि पोअर मॅन्स टिंबरला तुम्ही एक वाईज मॅन्स टिंबर तयार केलं, त्यामध्ये तुमचं फार मोठं योगदान आहे. तोच ब्रश आणि बऱ्याच वेळा बांबूचं काय करायचं असे 100 प्रश्न पडलेले असताना आपल्या हातातलाच ब्रश तुम्ही एवढा मोठा तयार केला की त्याची इकॉनॉमिक्स ऐकूनच बऱ्यापैकी लोकांना हे आलं असेल. अत्यंत अभिनंदन तुमच्या एका इनोव्हेटिव्ह प्रोडक्टला, एवढा वर्ल्ड क्लास प्रोडक्ट आणि एवढं जागतिक मार्केट आपण तयार केलेलं आहे. अभिमान आहे आम्हाला. सर्वांच्या वतीनं आपलं मनपूर्वक अभिनंदन. मित्र, आपल्याला या अनुषंगाने काय सरांना शंका विचारायची असतील, कारण सरांनी ऍक्च्युली प्रॅक्टिकल काम केले, म्हणजे त्यामुळं त्यांच्याकडे जो ह्यातला अनुभव आहे फार मोठा आहे. त्यामुळे आपल्याला दैनंदिन गोष्टीमध्ये किंवा ह्या बांबूच्या अनुषंगाने काय भविष्यात करायचं आहे त्यासाठी ते निश्चित मार्गदर्शक पण आहे. आणि कुणाला शंका असतील तर आपला माईक अनम्यूट करून सरांना विचारू शकता. सर, मी विजय मोरे बोलतोय. मला एक विचारायचं आहे, बांबूचे जे प्रोडक्ट करतात त्याच्या आधी रॉ बांबूवरती तुम्ही काही केमिकल प्रोसेस करता का? आणि करत असेल तर त्याचा समजा एखाद्या टूथब्रशच घेतलं तर एका ब्रशवरती किती खर्च होतो केमिकल प्रोसेस करायला आणि ती प्रोसेस काय आहे? बरोबर. थँक्यू मोरे सर. मी फक्त एक सांगू शकतो, एकच मिनिट होता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही जे बांबू टूथब्रश बनवतो, बांबू टूथब्रश जो आहे हा एक मेडिकल डिव्हाइस म्हणून काम करतो. तो एक पर्सनल केअरचा प्रोडक्ट आहे, त्यामुळे तुम्हाला त्यामध्ये केमिकल ट्रीटमेंट करणं अलाउड नसतं. म्हणजे आम्ही आता काम करतोय ते जगातल्या, जसं सांगितलं की आम्ही जगातल्या सगळ्यात टॉप मोस्ट ब्रँड बरोबर काम करतोय, त्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्टीचं ट्रान्सपरन्सी देणं फार महत्वाचं असतं. त्यामुळं तुम्ही कोणतीही, जशी बोरॅक ट्रीटमेंट आहे ती तुम्ही करू शकत नाही. आम्ही बांबूला ज्यावेळेस प्रोसेस करतो तेव्हा आम्ही फक्त स्टीमिंग करतो, ऑटोक्लेव्ह करतो. त्याला ऑटोक्लेव्ह ही एक मेथड आहे. ऑटोक्लेव्ह ह्या मेथडमध्ये तुम्ही बांबू मधली जे ग्लुकोज आणि स्टार्च आहे ते एक्स्ट्रॅक्ट करू शकता म्हणजे, आणि तो बांबू जो आहे हा निर्जीव करून टाकता. त्यामुळं बांबूचं मॉइश्चर पर्सेंटेज जे आहे हे तुम्हाला नेहमी 15% खाली आणायला लागतं, तरच तो तुम्हाला ड्रिलिंग करू शकता, तुम्ही त्याला ब्रिसल्स इन्सर्ट करू शकता. आणि जर मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस कॉस्ट जर बघितली तर आता आम्ही ज्या स्केलवर काम करतोय, आम्हाला बांबूचा एक टूथब्रश मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट जी आहे ही साधारण 18 ते 19 रुपयापर्यंत, म्हणजे 17 ते 20 रुपयापर्यंत त्याची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट जाते. ही आज सुद्धा चायनीज
ब्रशच्या तुलनेत थोडी जास्त आहे. कारण आपल्या इथं आजही प्री प्रोसेसिंग प्लांट जो आहे, मी नेहमी माझ्या प्रत्येक लेक्चरमध्ये सांगत असतो की भारतामध्ये जी सप्लाय चेन आहे ती अजून खूप पुअर आहे. आपले शेतकरी जे आहेत ते फार ते प्रोफेशनल नाही आहेत. मी आता माझं मोस्टली जे काम आहे, जे आमचं सीएफसी किंवा आमचे प्री प्रोसेसिंग युनिट जे आहेत हे सगळे नॉर्थ ईस्ट मध्ये आहेत, सिलिगुडीमध्ये आहेत किंवा गुवाहाटीमध्ये आहेत. त्याचं रिझन असं आहे की त्या लोकांना बांबूची किंमत माहिती आहे. मला माझ्या पुण्यापासून वेल्हे भोर हे जे आहे हे फक्त 60 किलोमीटर वरती आहे आणि गुवाहाटी जे आहे हे कमीत कमी 1400-1500 किलोमीटर लांब आहे. तर तुम्ही विचार करा, मी जर गुवाहाटीवरून मटेरियल इकडे आणून त्याचं प्रोडक्ट बनवू शकतो आणि मला वेल्ह्याचा बांबू जो आहे किंवा भोरचा बांबू हा परवडत नाहीये, तर कुठेतरी चुकतंय असं मला वाटतंय. ठीक आहे, तर ह्या शेतकऱ्यांनी ह्याचा थोडासा विचार करावा की आपलं म्हणजे तुम्ही पहिल्या दिवसापासून जर कमवायला सुरुवात करायचा विचार करत असाल तर अवघड आहे. तुम्हाला आधी इन्व्हेस्टमेंट करायला लागते. बांबू आपल्याला शिकवतो की म्हणजे बांबूचा कुठलाही बिझनेस म्हणजे प्लांटेशन असो, नर्सरी असो किंवा माझ्यासारखा एखादा प्रॉडक्ट रिलेटेड प्लांट असो, बांबू आपल्याला शिकवतो की पेशन्स दाखवा, तुम्ही इन्व्हेस्ट करा बांबूवरती. पहिले 3 ते 4 वर्ष बांबू तुम्हाला काहीही प्रोग्रेस दाखवत नाही. 3 ते 4 वर्षानंतर बांबू तुम्हाला दाखवतो आणि तो जेव्हा दाखवतो तेव्हा तो डायरेक्ट 70 ते 80 फूट विदिन अ 2 वीक्स 2 मंथ्स मध्ये जातो. तर ती प्रोसेस ती आपल्याला जिद्द दाखवली पाहिजे. माझा म्हणजे आता फोरम मध्ये मी सांगतो, माझा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांबरोबर कामाचा प्रचंड वाईट एक्सपिरियन्स आहे. म्हणजे मला नावं नाही ठेवायची, पण मी अरुण सरांना पण बऱ्याच वेळेस हे बोललेलो आहे, शीतल सरांना सुद्धा सांगितलं या गोष्टी. समहाऊ एक प्रोफेशनल म्हणजे बांबूला तुम्ही एक कमर्शियल क्रॉप म्हणून बघा. आपल्या इथं आयदर बांबूला खूपच जिव्हाळ्याचं म्हणजे बांबूला खूपच प्रेम करतात किंवा एक दुर्लक्षित भाग, हा दोनच भाग आहे. एक कमर्शियल अँगल तुम्ही त्याला ठेवला तरच मला वाटतं एक चांगली बिझनेस अपॉर्च्युनिटी तयार होऊ शकते. विजय सरांचा जो प्रश्न होता की प्रोसेसिंग प्लांट जो आहे, आम्ही केमिकल ट्रीटमेंट करत नाही, आम्ही फक्त ऑटोक्लेव्ह करतो, स्टीमिंग करतो आणि बाकीच्या गोष्टी आहेत. फॉर एक्झाम्पल जशा म्हणजे टूथब्रशसाठी काही हायजीन प्रोसेस फॉलो करायला लागतात, त्या आम्ही करतो. जर तुम्ही आता लॉकडाऊन नंतर जर तुम्हाला वाटलं कधी पुण्यात यावं, आमच्या फॅक्टरीला व्हिजिट करावी, तुमचं मनापासून स्वागत आहे. तुम्ही नक्की या, आम्हाला आवडेल तुम्हाला दाखवायला. सर हॅलो एकच प्रश्न सर, एक प्रश्न असा विचारायचा होता की आपल्या चर्चेतून, कारण आता बरेच लोक आहेत ती बांबू लागवड केलेले आहेत किंवा बांबू लागवड करायला इच्छुक आहेत. तुमचा जो एक्सपिरियन्स तुम्ही सांगितला की शेतकऱ्यांच्या बाबतीतला, विशेषतः महाराष्ट्रातल्या बाबतीत किंवा तिकडच्या नॉर्थ इंडियात, हा डिफरन्स काय आहे आणि किंवा ह्या लोकांनी काय दृष्टिकोन वेगळ्या स्वरूपाचा जो तुम्हाला डिफरन्स वाटला, तर तो कमीत कमी पुढची पिढी तर सुधारू शकेल अशा पद्धतीने जराच काय मत व्यक्त करा. नक्की सर. सर, एक सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की आता मला खूप सारे शेतकरी फोन करतात की आमचे 5 एकर आहेत, आमचे 2 एकर आहे किंवा 10 एकर आहे, आम्हाला प्लांटेशन करायचंय. पण आता तुम्ही जर आम्हाला विचारलं तर आमच्या कंपनीला साधारण आठवड्याला 2 ट्रक बांबू लागतो आता. ठीक आहे, साधारण वर्षभरात 100 ट्रक बांबू लागतो. पण जेव्हा आम्ही एखाद्या शेतकऱ्याशी कनेक्ट करतो तेव्हा हे खूप मुश्किल होऊन जातं की एक शेतकरी आम्हाला वर्षभर तो पुरवठा करेल. त्यामुळं मला असं वाटतं की जर शेतकऱ्यांनी एक FPO स्थापन केली त्या भागातल्या शेतकऱ्यांनी आणि त्या FPOच्या माध्यमातून त्यांनी जर ग्रेडिंग करून ठेवलं, आणि मी तर पुढे जाऊन असं म्हणतो की शेतकऱ्यांनी बांबू विकूच नाही, त्यांनी इंडस्ट्रीला लागणारं रॉ मटेरियल एका लेवल पर्यंत प्रोसेस करूनच बांबू बाहेर काढावा. म्हणजे जसं आपण CFC म्हणतो, कॉमन फॅसिलिटी सेंटर. आता महाराष्ट्र बांबू बोर्ड कॉमन फॅसिलिटी सेंटर देत आहेत किंवा नॅशनल बांबू सुद्धा देत आहेत. पण तो खरंच किती लोकांना फायदा झालाय किंवा एखादा सक्सेसफुल CFC मला तरी आजपर्यंत बघायला मिळाले नाहीये. तर मला असं वाटतं की जर FPOच्या माध्यमातून जर शेतकऱ्यांनी जर तयार केली FPO आणि जर प्रोसेस करायला सुरुवात केली तर मला वाटतं की तो खूप मोठा मार्केट तयार होऊ शकतो. आणि आता कसं होतं की मी शेतकऱ्यांकडे जेव्हा जातो बांबू घ्यायला, आता माझं एकदम प्रॅक्टिकल तुम्हाला एक्सपिरियन्स सांगतो. मी ज्यावेळेस भोरमध्ये शेतकऱ्यांबरोबर काम करत होतो तर त्यांना मला स्पेसिफिक सांगितलं होतं की मला 3.5 इंच जाळीचाच बांबू पाहिजे. मला एक पोल जर तुम्ही मार्केटमध्ये जर तो 70 रुपये विकत असाल
तर मी 100 रुपयाला पण घ्यायला तयार आहे, पण मी बांबू निवडून घेणार. त्यांनी सुरुवातीला मला पहिल्या खेपेत त्यांनी आम्हाला अलाउ केलं की तुम्ही निवडून घ्या, पण सेकंड थर्ड खेपेमध्ये पण त्यांनी सुरुवात केली, नाही 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 जे आहे ते घ्या. मग रेट पण त्यांनी तोच ठेवला आणि पण त्यांनी काही कमी नाही केलं, म्हणजे निवडणं प्रकरण पूर्ण बंद करून टाकलं. मग शेवटी मग मला जायला लागलं नॉर्थ ईस्टलाच परत कारण त्या रेटला मला तिथून आणणं स्वस्त पडतं, हे मला जाणवलं ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. अच्छा योगेश सर, आपण ज्यावेळेस आपल्याला लागणारा बांबूचं व्हरायटी किंवा स्पेसिफिकेशन काय असते? सध्या आम्ही टोल्डा बांबू वापरतो. ह्याच्यामध्ये फायदा म्हणजे आता कशासाठी सांगतो मी, टोल्डा बल्कोवा कोणतेही आम्हाला चालतं ज्या बांबूची वॉल थिकनेस ही 15 mm पेक्षा जास्त आहे आणि ज्यांचा डायमीटर हा 3.5 इंचापेक्षा जास्त आहे, तो कोणताही बांबू आम्हाला उपयुक्त आहे. आणि जसं मी सांगितलं की आम्ही बांबूचे जवळपास आता 32 प्रोडक्ट बनवतो. मग त्यामध्ये ब्रश आहे, त्यामध्ये स्पीकर्स आहेत, त्यामध्ये पेन स्टँड आहे. त्यामुळे आम्हाला कोणत्याही प्रकारचा बांबू चालून जातो. आणि आमची जी इंडस्ट्री ही स्ट्रीप बेस्ड इंडस्ट्री आहे. त्यामुळं माझं इथं जेवढे आहेत त्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही स्ट्रीप बेस्ड इंडस्ट्रीमध्ये त्यांचं काम कसं चालतं, स्ट्रीप कशी बनवायची, ह्याचा जर तुम्ही अभ्यास केला किंवा तुम्ही आता संदीप सर मला माहित नाही आहेत का नाही कॉलमध्ये, पण त्यांची जर मार्गदर्शन तुम्ही घेतलं तर तो तुम्हाला जास्त फायदेशीर ठरेल. कारण स्ट्रीप बेस्ड इंडस्ट्री ही अपकमिंग इंडस्ट्री आहे. म्हणजे जर तुम्ही मला भविष्य विचारलं तर मी तुम्हाला सांगू शकतो की आणखी 2 वर्षांनी 3 वर्षांनी स्ट्रीप बेस्ड इंडस्ट्री ही भारतातली जो कोणी त्यात आत्ता इन्व्हेस्ट करेल दे विल ड्रॉप द शो. स्ट्रीप बेस म्हणजे स्ट्रीप बेस म्हणजे पट्टी, बांबूच्या पट्ट्या काढणं. म्हणजे त्या पट्ट्यापासून तुम्ही हा ब्रश बनवू शकता, त्या पट्ट्यापासून तुम्ही माझं घड्याळ बघितलं हे बांबूच आहे तर हे घड्याळ बनवू शकता. त्यामुळे तुम्हाला हे बांबू जो आहे ह्या बांबूला असे तुम्ही पट्ट्या जॉईंट करून एकमेकांना जॉईंट करून एक ब्लॉक बनवू शकता आणि त्या ब्लॉक पासून वेगवेगळे प्रोडक्ट बनवू शकता. जसं आम्ही आता साबण ठेवायचं सोप केस होल्डर बनवलेला आहे किंवा मोबाईल होल्डर आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर हे बघितलं तर हे आमचं मोबाईल होल्डर आहे, ज्यामध्ये तुम्ही मोबाईल असं साधारण ठेवून कॉल अटेंड करू शकता, बरोबर ना. हे जे आहे दिस इज युअर मोबाईल स्टँड. तर असे खूप सारे प्रोडक्ट्स आहेत मार्केटमध्ये ज्यात तुम्ही स्ट्रीप बेस्ड इंडस्ट्रीतनं जनरेट करू शकता. आणि मी परत ते सांगतो की बांबू इंडस्ट्रीमध्ये तुम्ही फक्त जर बांबू विकायचा विचार केला तर ते थोडंसं अवघड आहे. जसं दूध जर तुम्ही विकलं, नॉर्मली कच्चं दूध ते 20 रुपये लिटर जातं. प्रोसेस करून विकलं, ताक विकलं आणखी महाग जातं, दही केलं आणखी महाग जातं, आणि तूप केलं तर ते 2000 रुपये किलोनी पण जातं. तुम्हाला ठरवायचं की तो बांबू तुम्हाला रॉ बांबू विकायचा आहे तर तुम्हाला त्याचं एकदम फिनिश प्रोडक्ट बनवून विकायचं आहे. जेवढ्या प्रोसेस तुम्ही अफोर्ड करू शकता, जेवढ्या प्रोसेस तुम्ही करू शकता तेवढ्या करा आणि त्यातून जास्तीत जास्त इन्कम घ्या. रॉ बांबू विकू नका. कारण रॉ बांबूसाठी अरुण सर आहेच तयार आहे. त्यामुळे जो चांगला माल आहे तो तुम्ही नक्कीच कन्व्हर्ट करून नक्की चांगल्या प्रोडक्ट्स मध्ये कन्व्हर्ट करू शकता. बाकी जो कच्चा माल, जो बारीक बांबू आहे, तुटका बांबू आहे, तो तुम्ही फर्नेस साठी किंवा क्रशिंग साठी, पॅलेट साठी वापरू शकता नक्कीच. योगेश सर, रुपेश बोलतो. हा रुपेश सर. तुमच्यासारखंच मी पण IT मध्ये काम केले 14 वर्ष. आता 14 वर्षाच्या एंडला आहे मी आणि मी बांबू फार्मिंगचा आणि बिझनेसचा विचार करतोय. मला एक विचारायचं होतं, तुम्ही ज्यावेळेस टूथब्रश इंडस्ट्रीचा विचार केला त्यावेळेस तुम्ही त्याचं ट्रेनिंग कुठून म्हणजे कसं अरेंज केलं, त्याच्या लागणाऱ्या मशिनरीज आणि एकंदरीत तुम्हाला कुठून अनुदान प्राप्त झालं का, काय कसं मॅनेजमेंट? सर तुम्हाला एक सांगू का, बांबू इंडस्ट्री सारखी स्वार्थी इंडस्ट्री कोणच नाहीये. इथं तुम्हाला कोणीही मार्गदर्शन तसं बघायला गेलं तर, कारण लोकांना माहितीच नाहीये. आणि मला आधी वाटायचं माझ्याकडे काही नावं आहेत, तुम्ही प्रत्यक्ष भेटा मी तुम्हाला सांगतो. मला असं त्यांची नावं ऐकून जेव्हा मी बांबू क्षेत्रातली माहिती घ्यायला सुरुवात केली, काही नावं माझ्याकडे समोर आली, मी त्यांना जाऊन भेटल्यावर कळालं की त्यांना काय माहितीच नाहीये. जेव्हा मला खरंच अरुण सर भेटले, विनय कोलते सर भेटले किंवा हेमंत बडेकर भेटले, तेव्हा मला कळालं की असं पण एक अँगल आहे बांबूचा. पण बाकीची जी काही लोक जी भेटली ते खूपच माझ्यासाठी सरप्राइझिंग होतं. आणि राहिला प्रश्न ब्रशचा किंवा बाकी प्रोडक्टचा, जसं मी सांगितलं की माझं फिरणं खूप जास्त होतं.
माझी क्रिएटिव्हिटी पहिल्यापासून खूप जास्त, माझा कल त्या भागाकडे होता. तेव्हा मी त्या गोष्टी कशा बनवू शकतो त्याचा थोडासा अभ्यास केला. वेल्ह्यामध्ये एक निवृत्ती सुतार म्हणून एक खूप छान कलाकार आहेत, त्यांच्याशी भेटलो मी. त्यांनी मला खूप छान गायडन्स केलं सुरुवातीला. अशा बरेच लोकांना भेटत गेलो. तुम्हाला खूप सारे लोक भेटतील, तुमच्याकडून तुम्हाला सगळ्याच गोष्टी मिळतील अशातला भाग नाहीये, पण काहीतरी नक्कीच मिळून जाईल. म्हणून मी म्हणतो की ज्यांना खरंच बांबू इंडस्ट्रीमध्ये प्रोसेसिंग मध्ये काही करायचं असेल, प्लांटेशन आणि नर्सरी सोडून, तर त्यांनी एकदा आमच्या फॅक्टरीला व्हिजिट करा. आम्हाला आवडेल की आमचा जो लर्निंग आहे ते नक्कीच आम्हाला तुम्हाला द्यायला आवडेल. माझ्या पण काही लिमिटेशन आहेत सुरुवातीच्या, पण डेफिनेटली जेवढं मला शक्य आहे मी तुम्हाला नक्की दाखवेल. कारण हा इथं कॉम्पिटिशन पेक्षा कोलॅबरेशन खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. चालेल सर, नक्की भेटूया. एवढं एक लॉकडाऊन झालं की मी विजिट करेन तुमच्या फॅक्टरीमध्ये. थँक्स. आणि कोणाचे प्रश्न? सर, हे ब्रश निर्मिती जी आहे ना, ही ओके. संकल्पना डायरेक्ट आपण कुठं आपल्यापूर्वी कुठं तयार होत होती का आपणच डायरेक्ट तयार केली? ऍक्च्युली मी जर्मनीमध्ये असताना हा ब्रश मी वापरायचो बांबूचा. ही 2013-14ची गोष्ट आहे. आणि ज्यावेळेस मी पुन्हा भारतामध्ये आलो त्यावेळेस मी हा प्रोडक्ट इथं शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो अनलकीली किंवा लकीली मला इथे सापडला नाही. आणि त्यावेळेस मग मी विचार केला की हा प्रोडक्ट मी बनवला तर कसं होईल. मग त्या निमित्ताने मग मी फिरणं सुरू केलं. मग मी चायनाला गेलो, मग तैवानला गेलो, मी व्हिएतनामला गेलो. मग तिथल्या लोकांना भेटलो, तिथल्या इंडस्ट्रीजमध्ये कसं काम चालतं ते बघितलं. मग पहिल्यांदा एक मॅन्युअल मशीन मी इम्पोर्ट केली. मग ते मॅन्युअल मशीन वरती काम करून बघितलं. मग नंतर कळालं मला की ओके असा ब्रश बनतो. मग हळूहळू त्यातून अभ्यास सुरू केला. आणि नंतर आता मला सांगायला आवडेल की बांबूच्या टूथब्रशला लागणारी सगळ्या मशिनरी आम्ही स्वतः बनवतो. कारण गेल्या वर्षी लॉकडाऊन मध्ये आम्हाला त्या मशीनच्या मेंटेनन्सला आणि सपोर्टला खूप प्रॉब्लेम आला. कारण जे टेक्निकल सपोर्ट जो होता व्हिएतनाम मधून ज्या होत्या, कोविडमुळे त्या लोकांना इथे येता नाही आलं. पण आपल्या इथे खूप ब्रिलियंट इंजिनियर आहेत भारतामध्ये. आम्ही त्या सगळ्यांना एकत्र केलं, कारण मी राहिलंच पिंपरीमध्ये आहे, पिंपरी चिंचवडला. तर मला इथे खूप सारे टेक्निकल लोक अवेलेबल होते. त्यांना ते मशीन दाखवलं आणि मग त्यांनी त्या मशीन इंडियन बांबूच्या अनुषंगाने त्यात बदल घडवून आणले. आणि आता आम्हाला लागणाऱ्या मशीन्स आम्ही स्वतः बनवायला सुरुवात केलेली आहे. बेस्ट, नाईस. सर, बांबूच्या बाबतीत आता भारतामध्ये जी स्थिती सांगितली आपण, की एक नंबरला बांबू उत्पादक असून देखील इम्पोर्टर तर आहे आणि एक्सपोर्ट मध्ये फक्त 4% कॉन्ट्रीब्युशन आहे. तर बांबू मध्ये विशेषतः उत्कृष्ट सगळ्यात चांगलं काम असणार देश आणि तिथले काय नेमकेपणा तिथला काय आहे? कुठल्या देशामध्ये चाललंय काम किंवा काय परिस्थिती आहे तुम्ही जे बघितले ते? सर, मी चायनामध्ये खूप वेळ स्पेंड केलेला आहे. मी चायनात जवळपास 4 वेळा गेलो होतो. आणि प्रत्येक वेळेस गेल्यानंतर कमीत कमी तिथं मी एक 15 ते 20 दिवस राहिलो तिथं. आणि मी शक्यतो जिथं बांबूचं कल्टिवेशन होतं, जिथं बांबूच्या फॅक्टरीज आहेत, तिथं राहणं पसंत केलं होतं. मला तिथं एक जाणवलं काय की ते लोक खूप कोलॅबोरेटिव्हली काम करतात. जसं आपल्या इथं IT पार्क आहे, तसं त्यांच्या तिथं बांबू पार्क आहेत. आणि त्यामुळं त्या पार्कमध्ये किंवा त्या पंचक्रोशीत तुम्ही म्हणू शकता सोप्या भाषेत, की त्या पंचक्रोशीमध्ये बांबू उत्पादक, बांबू लागणाऱ्या मशीन, बांबू लागणारे कन्झ्युमेबल पार्ट्स, आर्टिस्ट सगळे त्या भागात अवेलेबल होतात. आणि त्यांच्या तिथं कॉम्पिटिशन पेक्षा कोलॅबोरेशनला खूप जास्त महत्व देतात ते लोक, असं मला वाटतं. आणि त्या एकच गोष्ट ते घेऊन त्यात एक्सेल करायला बघतात. म्हणजे जर तिथं एक बांबू टूथब्रशची हँडल बनवायची कंपनी आहे, तर ते वर्षभर फक्त हँडल बनवणार. ते कधी ब्रिसेल लावायचा विचार नाही करणार. ते एखाद्या माणसाला ब्रिसेल लावायला प्रवृत्त करतील, एखादा स्ट्रिप बनवायला प्रवृत्त करतील, आणि अशा ग्रुपमध्ये ते काम करतात. तेव्हा मला असं वाटतं की जे FPO जी कॉन्सेप्ट आहे आपल्या इथं, किंवा FPC जे कॉन्सेप्ट आहे, ती त्याच धर्तीवरती आहे. फक्त ती आणली पाहिजे ग्राउंडवरती. तुम्ही जर आता बघितलं बाकी गोष्टीमध्ये, सह्याद्री फार्म्सचं जर मी
त्यांना भेटलो होतो, आबासाहेब काळेंना भेटलो होतो. त्यांचं खूप छान काम चालतं टोमॅटो आणि बाकी गोष्टींमध्ये. त्यांचा एंटायर प्लांट त्यांनी म्हणजे पार शेतकऱ्यांपासून कच्चा माल घेऊन त्याचं केचप बनवणं हे सगळं त्यांनी तिथं स्वतः केलेलं आहे. तर तसं तुम्ही जर बघितलं बांबूमध्ये तसं प्रकार नाहीये. बांबू तयार होतो वेगळीकडं, प्रोसेस मध्ये कोणतरी वेगळंच करतं, फायनल प्रोडक्ट कोणतरी तिसरंच बनवतंय आणि चौथं विकतो वेगळंच. ते तसं नाहीये. मला असं वाटतं की ह्या चौघांनी त्या भागात, जसं आता कोल्हापूरमध्ये जर आपण जर विचार केला तर एक खूप छान CFC FPO होऊ शकते आणि त्यासाठी फक्त प्रयत्न करणं फार आवश्यक आहे. आणि गव्हर्नमेंटवरती किती डिपेंड राहणं हे फार मुश्किल आहे, कारण मी स्वतः 4.5 वर्ष मी बघतोय. माझ्याकडे युनायटेड नेशन्सची लोक येऊन गेली, माझ्याकडं पंतप्रधान कार्यालयामधून लोक येऊन गेली, पण आजपर्यंत कधी महाराष्ट्र बांबू बोर्ड किंवा नॅशनल बांबू मिशनच्या लोकांना वाटलं नाही की आमच्या येऊन बघावं काय चाललंय. भोसले साहेब येऊन गेले माझ्याकडे, मला खूप आनंद झाला. भोसले साहेबांनी मला 2-3 जणांशी कनेक्ट करून दिलं, ते खूप छान काम करतात आमच्या बरोबर. आम्ही डेव्हलपमेंटमध्ये काम करतोय, नवीन मशीन डेव्हलपसाठी काम करतोय. तर आता हे जे काय करायचं ते आपल्यालाच करायचंय. गव्हर्नमेंटच्या भरोश्यावर राहून अवघड आहे. सर तुम्ही बांबू स्ट्रिपिंग बिझनेस बद्दल बोलला, म्हणजे प्रत्येक प्रॉडक्ट मध्ये बांबूच्या स्ट्रिप्स लागतात ह्या पर्स्पेक्टिव्हने तुम्ही बोललात का? मला बरोबर. थोडंसं सांगाल का त्याबद्दल? ओके. बांबू स्ट्रीप जो आहे प्रकार, जसं मी सांगितलं, कारण बांबू हा आहे सर्क्युलर. तर सर्क्युलर मध्ये तुम्ही जर आता जर फर्निचर बघायला गेलं, बांबू फर्निचर, आता बांबू फर्निचर मध्ये तुम्ही जर प्रत्येक वेळेस राऊंड 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 बघत गेले, शेल्फ राऊंड, चेअर राऊंड, टेबल राऊंड, तर तो एक मोनोटोनस डिझाईन होऊन जाते. जर तुम्हाला खरंच वर्ल्ड लेवलला कॉम्पिटिशन करायचे असेल तर तुम्हाला एक छान वेगवेगळे डिझाईन्स द्यायला लागतील. तुम्ही कॉन्वेक्सच्या काही डिझाईन बघितल्या असतील तर खरंच खूप सुंदर डिझाईन्स आहेत, चेअर्सच्या आहेत किंवा सोफा सेटच्या आहेत. तर तुम्ही बांबू म्हणून प्रमोट नका करू, ते इको फ्रेंडली प्रोडक्ट म्हणून प्रमोट करा, एक टिंबर म्हणून प्रमोट करा. त्यासाठी लंबर नावाचा एक कॉन्सेप्ट आहे किंवा एक प्रोडक्ट आहे. लंबर म्हणजे काय असतं की बांबूच्या स्ट्रिप्सला जोडून तुम्ही 2x2चा एखादा ब्लॉक तयार केला, 3 फुटाचा किंवा 3x3 इंचाचा एक ब्लॉक तयार केला, आणि हे ब्लॉक जे आहेत हे तुम्ही मार्केटमध्ये जर दिले कारपेंटर्सला, तर कारपेंटर्सची एक वेगळीच दुनिया आहे. ते त्यातून छान प्रोडक्ट बनवू शकतील आणि एक खूप मोठा बिझनेस जनरेट होऊ शकतो. एक मध्ये लॉकडाऊनच्या अगोदर 2019 मध्ये मी पुण्याच्या सिंहगड कॉलेजमध्ये गेलो होतो. त्यांनी मला कंपनीला स्पॉन्सरशिप म्हणून त्यांनी मला काही ट्रॉफीज बनवायला सांगितल्या होत्या. तर त्यांना मी ट्रॉफीज दिल्या होत्या बांबूच्या बनवून, एक 10-12 ट्रॉफीज दिल्या. त्यांनी ते घेतल्या आणि त्यांना खूप आवडल्या. तर त्यावेळेस मला कळलं की त्यांचं ट्रॉफीजचं बजेट, म्हणजे मी फक्त एकच कॉलेज सांगतोय, सिंहगड कॉलेज, त्यांचं फक्त ट्रॉफीजचं बजेट हे 1 करोड होतं. म्हणजे आता ते मला म्हटले की जर तुम्ही मला जर ट्रॉफीज बनवून दिल्या तर माझ्याकडे 1 करोडचा बिझनेस तुमच्यासाठी रेडी आहे. त्यानंतर मला आता मागच्या काही महिन्यापूर्वी पुण्यात वेंकीज नावाची एक पोल्ट्रीची मोठी संस्था आहे. आता त्यांना मशीन जे सप्लाय करतात ती कंपनी माझ्याकडे आली होती. तर ते वुडनचे पॅलेट्स बनवतात, ते विकत घेतात ते. तर ते म्हणले तुम्ही जर मला बांबूचे पॅलेट जर घेतले तर माझी महिन्याला 100 पॅलेटची रिक्वायरमेंट आहे. म्हणजे वुडन पॅलेट जे आहेत ते आम्हाला वुडन पॅलेट्स नको आहे, आम्हाला बांबू पॅलेट्स पाहिजे. त्यामुळे मला एक लक्षात काय आलं की बांबूमध्ये बिझनेस आहे, फक्त आपल्या इथे जे करणारे लोक जे आहेत ना ते अगरबत्ती आणि नर्सरीमध्ये अडकलेत. नाही, हा चांगला, खरोखर खूप चांगला कन्सेप्ट वाटला. मी आता गुगलवरती पाहिलं बांबू नंबर्स, खूपच चांगले अट्रॅक्टिव्ह डिझाईन्स आणि इझिली म्हणजे तयार करू शकतो असं काहीतरी दिसत आहे. छान आहे, चांगली आयडिया सर तुमची, मस्त. आणि मी परत ते सांगतो की बांबूला तुम्ही आपला बांबू लव्हर्सचा ग्रुप नाही बनवायचा, आम्हाला आपला बांबू बिझनेसचा ग्रुप बनवायचा आहे. हे खूप महत्वाचं आहे. मी अरुण सरांशी जेव्हा कधी बोलतो आम्ही फक्त बिझनेस बद्दल बोलतो, आम्ही कधी बांबू बद्दल बोलत नाही. कारण आपल्याला माहिती आहे रॉ मटेरियल आपल्याकडे खूप सारं अवेलेबल आहे, आपल्याला फक्त तो बांबूला एक कन्व्हर्ट करून चांगल्या प्रोडक्ट्स मध्ये द्यायचं मार्केटला. आणि आज मार्केट वेड्यासारखी वाढ बघते आपल्यासारख्या एंटरप्रिन्युअरशी, आपल्यासारख्या. फक्त तुम्ही एक नवीन डिझाईन घेऊन या, तुम्हाला रातोरात ते सुपरस्टार करून टाकतील. गुड, मस्त. हॅलो, नमस्ते सर, एक प्रश्न विचारायचा होता. हा बोला वर्षा मॅडम. हा, बांबूच्या प्लेट्स तयार करण्याबद्दल तुम्ही काय आयडिया देऊ शकाल का?
बांबू प्लेट्सच्या खूप साऱ्या व्हेरियंट्स मार्केटमध्ये अवेलेबल आहे. काही जण त्यामध्ये रेझिन वापरून बांबूचे रेझिन म्हणजे बांबूच्या आधी टोपलीसारखं बनवतात, नंतर त्यात रेझिन घालून मग त्याला फिनिशिंग करतात. किंवा काही जण बांबूचं कंपोस्टेबल मटेरियल कंपोजिट मटेरियल वापरतात. आता तुम्हाला प्लेट्स कशा बनवायचे ते पण खूप डिपेंड आहे. तुमचं मार्केट काय आहे हे खूप महत्वाचं आहे की तुम्ही कोणत्या मार्केटला टार्गेट करताय. फॉर एक्झाम्पल जर एखाद्या कटलरीला टार्गेट करता तर तुम्हाला त्या प्रकारचे प्रोडक्ट्स मार्केटमध्ये आहेत का पहिले बघितलं पाहिजे आणि तुम्ही ते प्रोडक्ट रिप्लिकेट करू शकता का हे चेक केलं पाहिजे. पण आहेत नॉर्थ मध्ये गुरगावमध्ये कंपनी आहे, ते सध्या बांबूच्या डस्ट पासून आणि बायोडिग्रेडेबल रेझिन पासून प्लेट्स, कप्स, स्पून, फोर्क खूप साऱ्या वस्तू आता बनवत आहेत आणि त्यांचा एक चांगला रिस्पॉन्स आहे मार्केटमध्ये सुद्धा. कुठली ओके, थँक्यू सर. त्यांचं सर तुम्ही माझा नंबर शेअर करून टाका ग्रुपमध्ये. जर हो. तुम्हाला काय वाटलंच तर डेफिनेटली मी ऑफलाईन सपोर्ट देऊ शकतो त्यांना. सर आता हे बांबूचे प्लेट्स आहे ना, बऱ्याच लोकांना ते प्रश्न मगाशी मॅडमने पण सकाळी पण विचारलं होतं, त्यांना त्याविषयी ते डिटेल्स मिळाले तर ते अजून चांगलं आहे. नाही सर, प्लेट्स मध्ये माझ्याकडे जवळपास आहेत ना आता एक 3 ते 4 प्रकारच्या प्लेट्सच्या व्हेरियंट आहेत ऑफिसला माझ्या. आम्ही सुरुवातीला बनवल्या पण होत्या, पण ते आम्हाला इकॉनॉमिकल त्याचं गणित अजून नाही बसलं. जसं आता कसं असतं की प्रत्येक कंपनीचं एक मेन प्रोडक्ट असतं, बाकी सपोर्टिव्ह प्रोडक्ट्स असतात, फिलर्स म्हणतो आपण त्याला. तसं आमचा मेजर प्रोडक्ट हा ब्रश आहे आणि बाकी प्रोडक्ट जे आहेत ते फिलर्स आहेत. तर तुम्ही जर आमच्या इथं आलात, तुम्हाला मी त्या प्लेट दाखवतो, आम्ही कशा बनवलं ते पण शिकवतो, सांगतो तुम्हाला. आता तुमचं काम आहे तिथून ते पुढे घेऊन जाणं, कारण आता माझ्याकडे तेवढा वेळ नाहीये की मी त्या प्रोडक्टवर तेवढा वेळ देईल, राईट. कारण ऑलरेडी गेल्या 1.5 वर्षापासून आम्ही खूप लिमिटेड स्पॅन मध्येच काम करतोय बिकॉज ऑफ कोविड आणि ऑल दोस. त्यामुळं आता येणारा वेळ हा खूप आमच्यासाठी चॅलेंजिंग असणार आहे. आम्हाला लोकांचे प्रश्नांची उत्तरं पण द्यायची, त्यांना आम्हाला बिझनेस पण करायचा आहे. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी आम्हाला मॅनेज करून पुढे जायचंय. एक प्रश्न असा आहे की आपण जे बांबू पासून म्हणजे स्ट्रिप्स काढून आपण जे हे करणार प्लेट्स हे करणार, आपण काय म्हणू आपण, तर ते आणि वुडन ह्या दोन्ही मध्ये काय डिफरन्स वाटेल? नाही, डिफरन्स काहीच नाही सर. म्हणजे तुम्ही जर त्याला पॉलिश जर केलं तर हे ओळखणं पण मुश्किल आहे की बांबू आहे का दुसरा वूड, कुठला वूड आहे. नाही, मला असं म्हणायचं की तिची ड्युरेबिलिटीच्या अनुषंगाने, क्वालिटीच्या अनुषंगाने किंवा कॉस्ट इफेक्टिव्हच्या अनुषंगाने किंवा फ्युचर म्हणून बांबू स्ट्रीप पासून केलेली एखादी वुडन प्लेट असेल आणि वुडनची असेल, ती भविष्य म्हणून असेल किंवा इकॉनॉमी किंवा क्वालिटी ह्या अनुषंगाने. सर हा सगळा खेळ जो आहे हा आहे तुमच्या स्केलेबिलिटीचा. तुम्ही जेवढा मोठ्या स्केलवरती कराल तेवढी तुमची प्राइस पहिली गोष्ट कमी होऊन जाते. तुम्ही खूप सारे एक्सपेरिमेंट त्यामध्ये करू शकता. आणि तो जसं म्हणलं की वुडन प्लेट्स जे आहेत, तुमचं एंड कन्झ्युमर काय आहे, त्याला रिक्वायरमेंट एक्झॅक्ट काय आहे, ती जर तुम्ही बघून प्रोडक्ट डिझाईन केला तर त्याचे फेल होते चान्सेस फार कमी असतात. कारण आपलं वाटतं की हे पण करू ते पण करू, पण शेवटी एक मार्केटचा फीडबॅक फार महत्वाचा आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी बांबूची सायकल जेव्हा बनवली, मला पर्सनली सायकल खूप आवडली, मी ती आता वापरतो सुद्धा. पण नंतर लक्षात आलं की कॉस्ट इफेक्टिव्ह ती होऊ शकत नाहीये. त्यामुळं मी किती जरी प्रयत्न केला किंवा मला किती जरी आवडली तर तिचं मार्केट मिळणं फार अवघड आहे. नाही, मला हे म्हणायचं होतं की जी वुडन फळे असते ना, लाकडापासून आपण जे बांबू पासून करावलंय सगळं, बरोबर समजा तुम्ही मगाशी मला की स्ट्रिप्स करून ते जर कॉम्पॅक्ट करून हे करतो आपण, तो आणि तीच वुडनची प्लेट बद्दल बोलत नाही, फ्लेक म्हणजे फळी बद्दल बोलतोय. बर नाही सर, आता कसं आहे की बांबूची जी प्लेट तुम्ही जी स्ट्रिप बनवता, आता हळूहळू बाकी टिंबर जे आहे हे मार्केटमधून कमी कमी होत चाललेलं आहे. त्यामुळं बांबूच्या ज्या आता येणारे प्रोडक्ट्स आहेत, तुम्हाला त्या प्रोडक्टला लायसन्स घ्यायची गरज नाही, तुम्हाला सॉमिलची गरज नाहीये, तुम्हाला बाकी काही इंडस्ट्रियल लायसन्सची गरज नाहीये. कारण जेव्हा तुम्ही बांबू आता ऑलरेडी त्यांनी गव्हर्नमेंटनी तो ग्रास श्रेणीमध्ये आणलेला आहे, बरोबर ना. त्यामुळे कसं होतं
की त्या तुम्हाला ज्या वुडन मध्ये करायला ज्या अडचणी आहेत त्या तुम्हाला बांबूत येत नाही. तुम्हाला ट्रान्सपोर्टेशनसाठी काय अडचण येत नाही, राईट. आणि डिपेंड्स तुम्ही एंड प्रोडक्ट काय बनवता, त्या प्रोडक्टवर तुम्ही तुमचे बाकीचे पॅरामीटर सेट करू शकता. तुम्हाला रेझिन सेट करू शकता, त्याचे स्ट्रेंथ सेट करू शकता, त्याचे विड्थ सेट करू शकता, त्याचे थिकनेस सेट करू शकता. सर तुम्ही मगाशी टुल्डाच्या स्पेसिफिकेशन सांगितले ते 3.5 इंचेस साईज इन डायमीटर आणि थिकनेस बद्दल तुम्ही काय सांगितलं जरा थोडं सांगाल का? म्हणजे ती व्हरायटी थोडीशी एक्सप्लोर करता येईल मला. नॉट ओन्ली टुल्डा पण अजर म्हणजे जसं भांडी आम्हाला साबण जी आता पट्टी लागते साधारण आम्ही त्याचा थिकनेस असतो साधारण एक 5.5 mm to 10 mm थिकनेस आहे. त्याची विड्थ जी आहे ती साधारण 17 mm ते 20 mm विड्थ आहे. आणि लेंथ तुम्ही 1 मीटर पर्यंत घेऊ शकता. त्यात आम्हाला नॉड म्हणजे असेल नसेल काही फरक पडत नाही. ओके. मी काय सांगतो रुपेश, माझा असं तुम्हाला सल्ला राहील, तुम्ही एकदा येऊन गेला नाही तर तुम्हाला ज्यादा ते बरं राहील की तुम्ही ऍटलीस्ट बघू शकता की नक्की स्ट्रीप म्हणजे काय किंवा बोर्ड म्हणजे काय. ते तुम्ही जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत इट इज व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड दिस कन्सेप्ट. हो मी हे लॉकडाऊन नंतर येईल कारण आता गावी येऊन हेच सगळं एक्सप्लोर करतोय. बांबू वगैरे घराच्या शेजारी थोडंसं एक्सपेरिमेंटल बेसिस वरती लावलेलं मी काही व्हरायटीज आणि नक्की थोडंसं शेतामध्ये प्लांटेशन करून मग सेट झाल्यानंतर एक नवीन युनिट उभं करायचं असं थोडासा प्लॅन आहे. नक्कीच काहीच हरकत नाही. यू आर मोस्ट वेलकम. हो मी येऊन भेटेन. थँक्यू. शुअर. नमस्ते सर. हा नमस्ते चव्हाण सर, बोला. हा ते जो ब्रश बनवलाय तो संपूर्ण म्हणजे बांबू पासून बनवलाय का त्याला काही इतर मटेरियल वापरले? नाही हा जो ब्रश आहे हा 100% बांबू आहे. त्याच्यामध्ये फक्त ह्या ब्रिसेस ज्या आहेत त्या फक्त नायलॉनच्या आहेत. बाकी हा पूर्ण प्रोडक्ट जो आहे दुसरं कोणतंही मटेरियल नाहीये. हा फक्त आणि फक्त बांबूचा आहे. बरं थँक्यू सर. सर नमस्कार, मी विक्रम पाटील बोलतोय. हा नमस्कार पटेल साहेब. एक बांबूचं प्री प्रोसेसिंग युनिट चालवण्यासाठी आपल्याला किती एकर बांबू प्लांटेशनची गरज असते की बाबा एक ते प्री प्रोसेसिंग युनिट चालू शकेल, असं काय आहे का? ऍक्च्युली सर हे गोष्टी उलट्या मी बघतो, कारण मी आता मध्यंतरी माझा एक युट्यूब वरती इंटरव्ह्यू होता. त्यात मी प्री प्रोसेसिंग युनिट बद्दल खूप काही बोललो होतो. तर त्यामध्ये खूप जणांनी मला फोन करून विचारलं की आम्हाला CFC टाकायची आहे, तर आता किती खर्च येईल किंवा काय. तर मी त्यांना म्हटलं तुम्ही उलट मार्केटमध्ये जा, मार्केटमध्ये डिमांड काय आहे. जसं फॉर एक्झाम्पल मी सांगितलं की आम्हाला बांबूच्या पट्ट्या लागतात, मग तुम्ही पट्ट्या बनवायच्या कंपनी टाकून आम्हाला सप्लायचे अग्रीमेंट करू शकता. खूप सारे आर्किटेक्ट त्या आर्किटेक्ट लोकांना 3 फुटाचे तुकडे हवे असतात, काहींना 5 फुटाचे तुकडे हवे असतात. तुम्ही त्यांच्याशी डिस्कस करून तुमची प्रोसेस इंडस्ट्री सेटअप करू शकता आणि मग हळूहळू त्यात इम्प्रुव्हमेंट करू शकता. आधीच तुम्ही इंडस्ट्री टाकून घेतली आणि नंतर जर तुम्ही मार्केटमध्ये गेला तर ते थोडंसं डिफिकल्ट होऊन जातं मार्केट सर्च करायला. मला असं वाटतं की आधी तुम्ही शोधा की मार्केटला रिक्वायरमेंट काय आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही तुमचं CFC सेट करा. आता मध्यंतरी मी ग्रुपमध्ये पण टाकलं होतं की मुंबईची कंपनी आहे, त्यांना महिन्याला 5,000 बांबूचे पाईप हवे होते 1 फुटाचे, म्हणजे एका साईडनी बंद आणि एका साईडनी ओपन, असे 5,000 पर मंथ. मी खूप फिरलो, खूप ग्रुपमध्ये माहिती टाकली, पण मला ते मिळाले नाही. आता तुम्ही जर विचार केला तर ती ऑर्डर डिलिव्हर करायसाठी फक्त रिक्वायरमेंट होती एका चॉप सॉ, म्हणजे ते क्रॉस कटिंग मशीन जे म्हणतो ते जर सोडलं तर कोणत्या मशीनची गरज नव्हती. पण हा पण जॉब मला फुलफिल नाही करता आला, कारण जो बांबू पुण्याच्या आसपास मिळतो त्यातून तो पाईप तयार होऊ शकत नाही, कारण त्यांची रिक्वायरमेंट होती त्यांना 4 इंच डायमीटर पाहिजे होता आणि 4 इंच डायमीटर हा फक्त कळक मध्येच मिळतो आपल्या इथं. त्यामुळं मी कळक म्हणजे इस्लामपूर किंवा तुमच्या सांगली त्या भागात चौकशी केली, पण समहाऊ
मला तो रिस्पॉन्स नाही मिळाला. आता अशा जर ऑर्डर आपण जर सोडल्या तर मग आपण कसं प्रोग्रेस करू शकतो ना, कारण ती खूप सोपी आणि छान ऑर्डर होती. त्यांना कन्फर्म 5,000 तसे पीसेस पर मंथ पुढचे 12 महिने हवी होती. सर Thank you, sir. त्या अनुषंगाने आपण सोबत असं काय काम करू शकतो का फ्युचर मध्ये? नक्की नक्की, मी तुम्हाला ते सांगितलं की तुम्ही जर कधी पुण्यात आलात किंवा ह्या भागात आलात तर तुम्ही आमची फॅक्टरी बघून घ्या. तुम्हाला जर असं वाटलं की ह्या प्रोसेसमध्ये हा भाग तुम्ही परफॉर्म करू शकता, आम्हाला नक्कीच आवडेल तुमच्याबरोबर काम करायला. कारण मला नॉर्थ ईस्ट मध्ये मी नाईलाजाच तो काम करतो आता खरं सांगायचं. कारण जर मला जर सिमिलर जर मला भेटलं, लोक भेटली महाराष्ट्रामध्ये किंवा MP मध्ये, गुजरातमध्ये, तर माझं डिस्टन्स जे आहे ते कमी होऊन जातं. तर मला असं वाटतं की आपल्या इथं तेवढे व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून लोकांनी पुढे आलं पाहिजे, तरच हा नाही, अगदी बरोबर. मला तुमची ती गोष्ट मला खूप आवडली आणि मला खरंच पटलं ते. तुम्ही जे बोलला की बांबूकडे आपण एक कमर्शियल व्ह्यूने बघितलं पाहिजे आणि एक बिझनेस व्ह्यू ठेवून आपण त्यासोबत म्हणजे काम करायला पाहिजे. दिस इज रिअली म्हणजे खरंच ते तसं व्हायला पाहिजे. नक्की नक्की आपण करू शकतो सर ते सगळे मिळून. आणि मी तुम्हाला सांगतो ना, माझा एक्सपिरियन्स जो आहे हा तोच आहे. कारण माझा बांबूचा 5 वर्षापूर्वी काही संबंध नव्हता. येस. माझा बिझनेसशी 5-6 वर्षापूर्वी काही संबंध नव्हता. आज आमच्या कंपनीचा टर्नओव्हर लॉकडाऊन मध्ये सुद्धा 3 कोटीच्या वरती गेले 2 वर्ष आम्ही रेकॉर्ड केलेलं आहे, बुक केलेलं आहे. आम्ही 21 देशामध्ये एक्सपोर्ट करतोय. आमच्याकडं आता ऑलमोस्ट डायरेक्ट इनडायरेक्ट म्हणून 150 कामगार आहेत. तर जर मी माझं काही बॅकग्राऊंड नसताना हे करू शकतो, तर तुम्ही सगळे ऑलरेडी बांबूमध्ये एक्सपर्ट आहात. तुम्ही तर ह्या किती लांब जाऊ शकता. Actually, even sir, I am working in the dental field. I'm working in Pune only, but I'm from Sangli. नक्की आम्हाला तुम्हाला भेटायला खरंच आवडेल सर. डेफिनेटली वी विल लाईक टू वर्क विथ यू. आपण काहीतरी करू शकतो मिळून. नक्की नक्की, मी तुम्हाला वाटलं तर आता ग्रुप चॅटिंग मध्ये माझा नंबर देऊन ठेवतो. ठीक आहे, तुम्हाला कधी व्हॉट्सअप करा आणि भेटू शकतो. ठीक आहे, नक्की सर, नक्की. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. सर हॅलो हा बोला. हॅलो सर, जर हा, एक्सपोर्टची ऑर्डर मिळाली बांबू टूथब्रशची, तुम्ही आम्हाला सप्लाय करू शकाल? आता करतोय सर आपण ऑलरेडी सप्लाय. आपली साधारण महिन्याला नाही म्हटलं तरी 7 लाखाच्या आसपास पर मंथ आपण एक्सपोर्ट करतोय आता ब्रश. नाही, सपोज सर मला ऑर्डर मिळाली बांबूची, हो नक्की तुमच्याकडनं प्रोक्युअर करता येईल मला? नक्की नक्की नक्की. तुम्ही Thank you. तुमच्या डिझाईन प्रमाणे आपण ब्रश बनवून देऊ शकतो. तुम्हाला Okay. ब्रशचा कलर जसा हवा तसा आपण देऊ शकतो. आणि म्हणजे आपली फॅसिलिटी तुम्ही एकदा बघा, तुम्हाला आयडिया येईल. आपण खूप Definitely, sir. मोठं काम करतोय सध्या, नक्कीच करू शकतो. येस सर, थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. सर माझा आणखीन एक प्रश्न होता ब्रश संदर्भातच. आता मी डेंटल फील्ड मध्येच काम करतोय. आता कोलगेटचे ब्रश आहेत त्याच्यामध्ये कसं हार्ड ब्रिसल्स येतात, सॉफ्ट ब्रिसल्स येतात, मीडियम ब्रिसल्स टाईप असे येतात. तर त्या अनुषंगाने म्हणजे तसे आपल्यामध्येही तसे आहे का व्हरायटी सॉफ्ट, हार्ड अँड? आपण ब्रश, प्लास्टिक टूथब्रश तुम्ही माझ्याकडे घेऊन या आणि मला सांगा की हा ब्रश मला बांबूमध्ये बनवून द्या, मी तुम्हाला बनवून देतो. Okay, because I recommend everyone to soft bristles. I recommend to everyone. नाही, सॉफ्ट इज द राईट चॉईस ऍक्च्युअली. त्यामुळं आमच्या एक्सपोर्टच्या ऑलमोस्ट 90% ऑर्डर ज्या आहेत त्या सॉफ्ट ब्रिसल्सच्या आणि व्हाईट कलरच्या असतात. एक्झॅक्टली. ओके सर, चालेल सर. ऍक्च्युली मला तुम्हाला भेटायला खरंच आवडेल. आपण भेटूयात सर. नक्की सर. थँक्यू सर, थँक्यू. हॅलो, हा नमस्कार डॉक्टर साहेब, बोला. हॅलो, हा बोल. हा शिंदे सर. अजिकी साहेब बोला. हा, मग तुमच्या इथे यायचं असेल तर कधी यावं लागेल? मी राहायला पुण्यातच आहे. तुमची उपलब्ध आम्ही 5 मे पर्यंत थोडस वेट अँड वॉच करतो. बर, 5 मे नंतर तुम्ही मला व्हॉट्सअप, मी जो नंबर दिलाय चॅटिंग मध्ये आता त्या नंबरला मेसेज टाका आणि कधी पण येऊ शकता. आम्ही सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत चालू असतो आमची फॅक्टरी. ओके, त्यामुळे अच्छा. काही प्रॉब्लेम नाही.
चालेल, यायच्या आधी मी फोन करेन मग तसा. नक्की नक्की आज एक दिवस आधी फोन करा. आपण हो, हो. correspondence चालेल सर. हॅलो हॅलो. हा डॉक्टर साहेब बोला. हा सर, नमस्कार. नमस्कार. हा सर, मला एक सांगा, आपण बांबू क्राफ्टची जर इंडस्ट्री वगैरे टाकतो म्हटलं, तर पॉसिबल आहे का ती गोष्ट? सर क्राफ्ट हा सगळ्यात जास्त सेलेबल प्रोडक्ट आहे बांबू मधला. हा. आणि तो तुम्ही खूप एक उच्च लेवलला नेऊ शकता. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. मला 2-2.5 वर्षापूर्वी मी आसामला गेलो होतो. तर मला एकाने असं जनरली प्रश्न विचारतात की एका बांबूची कॉस्ट काय असते, किंवा एका बांबूला तुम्ही कन्व्हर्ट केल्यानंतर त्याची किती कॉस्ट होऊ शकते. तर सेम प्रश्न मी तिथे एखाद्याला विचारला. तर तिथे एक लेडी आहे, ती बांबूची ज्वेलरी बनवती. ती एक बांबू पासून 1.5 लाख रुपये कमवते. एका बांबूच्या ज्वेलरी पासून, बांबूची ज्वेलरी बनवती ती. एक बांबू तिला फक्त त्यांची रिक्वायरमेंट महिन्याला फक्त 2 बांबू आहे. ती 2 बांबू पासून महिन्याला 2.5 ते 3 लाख रुपये कमवते. आणि त्याच्याकडे जवळपास 32 का 42 बायका होत्या कामाला त्यावेळेस. म्हणजे एवढं मोठं पोटेन्शियल आहे. म्हणजे मी ब्रश हा एक्झाम्पल काय सांगितलं, ते कन्झ्युमर प्रोडक्ट आहे. पण आर्ट अँड क्राफ्ट मध्ये खूप साऱ्या वस्तू आहेत, जशा ट्रॉफीज आहेत, शोपीस आहेत, किंवा अशा खूप साऱ्या वस्तू आहेत ज्या आपण बनवू शकतो. फक्त तुम्हाला ते मार्केट शोधता आलं पाहिजे, ते तुम्हाला मार्केट बघता आलं पाहिजे. मला तेच विचारायचं होतं की ऍक्च्युअल मार्केट आपण कुठे हे करायचं बा, कारण ही गोष्ट इम्पोर्ट एक्सपोर्टही भरपूर होते. नाही, आता कसं सर, खूप आता आपल्याकडे सगळ्यात छान म्हणजे गुगल आहे आपल्या बरोबर आहे. तुम्ही गुगल वरती बघू शकता ट्रेंड काय चालू आहे, राईट. तुम्ही काही छोटे प्रोडक्ट बनवू शकता. आता तुम्हाला मी सिंपल माझं एक्झाम्पल सांगतो. आम्ही बांबूचा स्पीकर बनवला होता 5 वर्षापूर्वी. जनरल स्पीकर म्हणजे काय, बांबूला 2 क्रॉस कट केले, मध्ये मोबाईल ठेवायचं होल्डर बनवलं, आणि तो प्रोडक्ट आम्ही मार्केटमध्ये आणला. भारतामध्ये फर्स्ट टाइम आम्ही आणला. त्यावेळेस मी आधी मित्रांमध्ये वाटला, मित्रांना आवडला, मग मी तो कमर्शियल लॉन्च केला. आणि आज 4 वर्षांनंतर तुम्हाला तो प्रोडक्ट मार्केटमध्ये नव्हता, आणि 4 वर्षांनंतर आम्ही जस्ट कॅल्क्युलेट केलं, आम्ही ऑलमोस्ट 1.5 लाख स्पीकर विकले. एका प्रोडक्टची प्राइस होती जवळपास 250 रुपये, 200 ते 250 रुपये. आम्ही असे 1.5 लाख स्पीकर विकले. आणि तुम्ही जर आता इंटरनेटला जाऊन बांबू स्पीकर सर्च केलं, तुम्हाला आमच्या व्यतिरिक्त आणखी 100 लोक भेटतील की ज्यांनी आम्हाला कॉपी करून प्रोडक्ट बनवायला सुरुवात केली आहे. आणि दे आर डुईंग अ सक्सेसफुल बिझनेस. आणि आम्हाला काही प्रॉब्लेम नाही त्याबद्दल. ओके, आपण ह्या गोष्टी एक्सपोर्ट सुद्धा करू शकतो का मग? हो, आरामशीर. तुम्हाला ऍक्च्युली बांबूमध्ये काही गोष्टी जेव्हा तुम्ही एक्सपोर्ट करता, काही ट्रीटमेंटची आवश्यकता असते. त्या ट्रीटमेंट तुम्हाला त्यावेळेस कळतील. प्रत्येक देशाच्या वेगळ्या ट्रीटमेंट असतात, त्या तुम्हाला ट्रीटमेंट करायला लागतात. त्या ट्रीटमेंट केल्यानंतर तुम्ही ते प्रोडक्ट बाहेर पाठवायला एलिजिबल राहतात. मग त्यासाठी काही डॉक्युमेंटेशन वगैरे लागेल का, लायसन्स किंवा बाकीचे काही? नाही. नॉर्मल तुमचं इम्पोर्ट एक्सपोर्ट लायसन्स आहे, आणि तुमचं जे सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन म्हणून डॉक्युमेंट असतं ते तुम्हाला बस. बाकीचं आणि PNQ म्हणून सर्टिफिकेट असतं, प्लांट अँड क्वारंटाईन. ते तुमच्या कोणत्या देशाला तुम्ही एक्सपोर्ट करताय. ऑस्ट्रेलियाचे नियम वेगळे आहेत, US नियम वेगळे आहेत, युरोपचे नियम वेगळे आहेत. तशा हिशोबाने तुम्ही ते ट्रीटमेंट करून त्यांना एक्सपोर्ट करू शकता. ओके, ठीक आहे सर. आणखी काही मदत लागली नाही तसं बोलतोय मग तुमच्या. नक्की. माझा नंबर मी ऑलरेडी दिलेला आहे. हो, मी सेव्ह करून ठेवलेला आहे सर. नक्की सर. ओके, थँक्यू सो मच. सर, एक प्रश्न आला की प्लास्टिक ब्रश आणि बांबू ब्रश यांच्यामध्ये टिकाऊपणा जो आहे, तर कशा पद्धतीने ते कम्पेरेटिव्ह आहे? आता टिकाऊपणा जर मी सांगितलं की दोन्ही ब्रश एक्झॅक्टली सेम टेस्टिंग पॅरामीटर मधून पास होतात. त्यामुळं, आणि ब्रश हा जो असा प्रोडक्ट हा प्लास्टिक असो, बांबू असो, किंवा आणखी दुसरं कुठलं मटेरियल असो, तुम्हाला तो 3 महिने ते 4 महिन्याच्या वरती वापरायचा नसतो. कारण हा तुमच्या डायरेक्टली ओरल केअरशी निगडीत आहे. म्हणून तुम्ही तुमचे ब्रश कोणताही असो हा 4 महिन्यांनी बदलायचाच असतो, जरी तो चांगला दिसत असला तरी सुद्धा. कारण हे कोणत्याही तुम्हाला डेंटिस्ट ही गोष्ट सांगू शकतो. बाकी प्लास्टिक टूथब्रश आणि बांबू टूथब्रशमध्ये काही फरक नाहीये. फक्त हा बांबूचा, हा प्लास्टिकचा आहे.
टिकाऊपणामध्ये एक्झॅक्टली सेम आहे. एक प्रश्न आहे की ब्रश बनवण्यासाठी कोणत्या प्रकारचा बांबू व्हरायटी अशी कुठली प्रिफर करताय का? जसं मग सांगितलं की आम्हाला टुरडाचा रिझल्ट चांगले मिळाले. टुरडा आणि बलकोवाचे रिझल्ट छान आहेत बांबू टूथब्रशसाठी, कारण त्यामध्ये मॉइश्चर चांगलं राहतं, त्याची स्ट्रेंथ चांगली आहे आणि तो बऱ्यापैकी सॉफ्ट पण आहे ब्रशिंगसाठी. सर एक बऱ्याच वेळा व्हरायटीच्या अनुषंगाने प्रश्न विचारतो. आता तुम्ही मार्केटमध्ये आहे त्यामुळे मी डाऊन टू अप खाली येतो, अप टू डाऊन, की मार्केटमध्ये व्हरायटी जर बघितली, कारण आता बऱ्याच वेळा लोक बल्कोवा वगैरे व्हरायटी वापरतात किंवा लोक विचारतात कुठली लावू. मार्केटमध्ये काय म्हणजे वेगवेगळे जे आता तुम्ही क्राफ्ट्स बनवता किंवा वेगवेगळ्या गोष्टी बनवता, तर त्यासाठी आता व्हरायटी कुठली सगळ्यात सोपे मिळते ती वेगळी भाग झाला, पण कुठली असली तर सगळ्यात चांगलं होईल जेणेकरून लोकांना आता जे भविष्यात प्लांटेशन करणार आहेत त्यांना एक दिशा मिळू शकेल. सर इथं प्रश्न असा आहे की तुम्ही कोणत्या भागात बांबू लागवड करू इच्छिता, त्यानंतर त्या भागात कोणता बांबू चांगला येतो हे महत्वाचं आहे. कारण बांबू मध्ये असं आहे की सगळे बांबू मार्केटमध्ये चालतात. कळक पण चालतो, टोरडा पण चालतो, बल्कोवा चालतो, ॲस्पर चालतो, न्यूटन चालतो, ठीक आहे. पण तुमच्या भागात जर न्यूटन येत असेल तर तुम्ही न्यूटन लावा, तुमच्या भागात ॲस्पर असेल तर ॲस्पर लावा. फक्त बांबू जर तुम्ही योग्य पद्धतीने त्याची लागवड केली, त्याला व्यवस्थित पाणी दिलं. बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की बांबू लागवड करून विसरून जा, तसं नका करू. व्यवस्थित लागवड करून देखभाल घ्या, कारण ती एक शेवटी वनस्पती आहे. तुम्ही जेवढी जास्त काळजी त्याची घ्याल तो तुमची काळजी नंतर घेतो, हे माझा एक्सपिरियन्स आहे. आता बऱ्याच जणांनी बर्मा बांबू जो म्हणतात सगळ्यात जाड बांबू आहे, एक फूट डायमीटर असतो, तो त्याच्या बिया आणल्या, प्रोपोगेट केल्या आणि इथं लावल्या, तर तो तसा रिझल्ट देत नाही तो बांबू. त्यामुळं तुमच्या भागात जो बांबू रिझल्ट देतो तो बांबू लावा, त्याचा एक्सपेरिमेंट करू नका लागवडीच्या. कारण तो जर तुमची जमिनीची कॅपॅसिटीच नाहीये, तशी हवामान तसं नाहीये, तर तुम्ही तो प्रयत्न करायला काहीच पॉईंट नाहीये. आता जसं बाहेरच्या देशामध्ये चायना सगळ्यात लिडिंग आहे की प्रोसेसिंग किंवा वेगळ्या त्याच्यामध्ये. भारतामध्ये कुठल्या राज्यामध्ये असं बांबूच्या विषयी उत्पादन आणि प्रक्रिया किंवा तुम्ही म्हटलं प्रोसेसिंग यावर काम चाललेलं आहे? सगळ्यात जास्त ऍडव्हान्स म्हणता येईल किंवा सगळ्यात जास्त काम हे मला तरी आसाममध्ये वाटलं. कारण आसाममध्ये जर तुम्ही बघितलं तर त्या भागात बांबू उत्पादन जास्त आहे आणि तिथे इंडस्ट्री बऱ्यापैकी सेट आहे. आसाम, त्रिपुरा वगैरे जे आहेत, अगरतला वगैरे तो जो भाग आहे, त्या भागात बऱ्यापैकी लोकांनी चांगलं, कारण त्यांची तर बांबूचं उत्पादनच जास्त असल्यामुळे त्यांनी त्या भागात त्याला छान प्रकारे डेव्हलप करायचा प्रयत्न केलेला आहे. त्यांना तिथं गव्हर्नमेंटच्या बऱ्याचशा काही संस्था आहेत, जसं अगरतलामध्ये आहे, तर त्यांच्याकडून मार्गदर्शन झालेलं आहे, राईट. त्यामुळे मला वाटतं की तो भाग जरा आहे बांबूच्या क्षेत्रात. इव्हन आपण म्हणतो की महाराष्ट्र जो आहे हा भारतातला 2 नंबरचा बांबू उत्पादक स्टेट आहे, 2 नंबरचा, राईट. सगळ्यात 1 नंबरला MP आहे, 2 नंबरला महाराष्ट्र आहे, 3 नंबरला आसाम येतं आणि कलेक्टिव्हली नॉर्थ ईस्ट हे सगळ्यात जास्त आहे कलेक्टिव्हली. पण त्या तुलनेत जरी महाराष्ट्र 2 नंबरला असेल तरी तुलनेत तुम्ही जर बघितलं, महाराष्ट्रात तेवढं बांबूच्या काठी म्हणून ट्रीट केलं जातं. त्याला काठीला प्रोडक्ट म्हणून ट्रीट करून विकणं हा थोडासा अजूनही आपण थोडं म्हणजे अजून मागं आहोत. आपण थोडस त्यात R&D करणं खूप गरजेचं आहे. सर आपण 32 वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी तयार करतात, चुकून आहेत का तिथं? असल्या तर आम्हाला दाखवता आलं तर बरं पडलं असतं. कमीत कमी तुम्ही ब्रशच्या बाबतीत एक वेगळं विश्व दाखवलं, तसं सगळ्याच बघता आलं असतं. मला सांगितलं की बांबू स्पीकर आहे, हा आमचा बांबू स्पीकर आहे, राईट. हा एकदम जसं म्हणलं की हा तुम्ही असं ठेवू शकता, असं हे बांबू स्पीकर आहे. आता हा प्रोडक्ट जो आहे, आता मगाशी त्यांनी विचारला मला, तर हा एक सूस नावाची कंपनी आहे, ही आहे जर्मन कंपनी आहे. ह्या जर्मन कंपनीला आम्ही हे 5000 स्पीकर आता पाठवतो, राईट. हा एक प्रोडक्ट आहे. त्यानंतर मग सांगितलं माझा घड्याळ बांबूचा आहे. त्यानंतर मोबाईल होल्डर आहे. आता अनफॉर्च्युनेटली मी जवळ ठेवलं नाही आता, पण तुम्ही आमची वेबसाईट व्हिजिट करा bambooindia.com. तुम्हाला तिथे सगळे प्रोडक्ट्स बघायला मिळतील. बांबूचे पेन आहे, डायरी आहेत, इयरबड्स आहे, कंगवा आहे, असे खूप सारे स्ट्रॉज आहेत, असे खूप सारे प्रोडक्ट्स आहेत. खूप सारे प्रोडक्ट्स पाईपलाईन मध्ये आहेत.
मी वाट बघतोय की तुमच्या मधून जर कोणी जर 3-4 लोक पुढे आले तर मला आवडेल एखाद्या टेक्नॉलॉजी मला देऊन बाबा हा प्रोडक्ट घेऊन मार्केटमध्ये सुरू कर. सर आमची इच्छा तीच आहे की प्रशिक्षणाच्या निमित्तानं ऍक्च्युली आम्ही कृषी विभागाची संस्था आहे, प्रशिक्षण संस्था कोल्हापूर, सांगली, सातारासाठी. पण आमचा इंटरेस्ट होता की बांबू या पिकाबद्दल गाव लेवलला म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांची इच्छा असली तर त्यांना सहजासहजी कोण तज्ञ माहित नाही, कोण काय करतो माहित नाही. आम्ही आणि अरुण वांद्रे साहेब गेले काही वर्ष आम्ही एकत्र आहोत. तर आम्ही ठरवलं की प्रशिक्षण घ्यायचं. मग प्रशिक्षण घ्यायचं तर ते वर्साटाईल असावं, म्हणजे प्रोडक्शन पासून मार्केटिंग पर्यंत आणि प्रोसेसिंग पर्यंत असावं, आणि हे महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना कळावं. आणि योगायोगानं बऱ्याच लोकांनी अगदी नागपूर तिकडं गडचिरोली पासून धुळ्यापर्यंत बहुतांश लोक यामध्ये आहेत. माझी इच्छा होती की आम्ही हा ग्रुप आहे ना, बहुतांश लोक जे आहेत स्वतःहून विलिंगली जॉईन झालेले आहेत, तर या सगळ्यांचा ग्रुप करतोय आपण. नक्की. आपण आणि सगळ्या आपल्यासारखे सगळे तज्ञ तुमच्या परमिशननं जर त्यामध्ये ऍड झाले तर या लोकांना कुठेतरी एखादा माणूस या प्रशिक्षणाच्या निमित्तानं तयार झाला तर ते चांगलं होईल. कारण लोकांना डे टू डे कोण गायडन्स करायला माणूस नाही. कारण बांबूमध्ये निवडक लोक आहेत आणि प्रत्येक जण आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत आहे. तो इंटॅक्ट नाही, तर ह्या पद्धतीने झालं तर अजून चांगलं होईल असं वाटतंय. नक्की सर, नक्की. जेवढी माझ्याकडनं मदत होऊ शकेल नक्कीच मला करायला आवडेल. कारण मला माहितीये की मार्केटमध्ये खरंच खूप डिमांड आहे. आपल्याकडे बांबू आहे, आपल्याकडे फक्त ती लोक पाहिजेत की ज्यांनी चिकाटी दाखवून थांबलं पाहिजेत. कारण कसं होतं, लोकांना पहिल्या दिवसापासून नफ्याची अपेक्षा असते. थोडा वेळ द्या, बांबू तुम्हाला नाराज करणार नाही, गॅरंटी मी देतो. नाही, प्रॉब्लेम सर कसं झालाय, जो उत्पादक आहे ना, एक तर तो त्यांच्या वडिलोपार्जित असलेल्या, म्हणजे आता गगनबावडा कोल्हापूरमध्ये आहे किंवा काही आजरा वगैरे जे म्हणताय तुम्ही, तिथे जे चिवा आहे तो काय ह्या नवीन शेतकऱ्यांनी लावलेला नाही, तो त्यांच्या पूर्वीच्या लोकांनी लावला आहे. आणि त्यातूनच मी गगनबावड्याला पण होतो, तर तिथल्या शेतातलं जेवढं उत्पन्न आहे तेवढं बांधावरच्या बांबू काढून त्यांना उत्पन्न मिळतं दरवर्षी. आणि ह्यामध्ये जो माणूस आहे त्याच्याकडे ती दृष्टिकोनही नाही आणि त्यामध्ये तेवढं भांडवल वगैरे अनुषंगानं हे नसल्यामुळं तो त्या व्यवसायाचा उद्देश विचार करू शकत नाही. जे लोक आज बरेच काही कॉर्पोरेट आहेत, काही डॉक्टर्स आहेत किंवा इंजिनियर्स पण आहेत, त्या लोकांचं एक व्हिजन आहे, जसं तुमच्यासारखं आहे. त्या लोकांना व्हिजन आहे आणि त्या लोकांना प्रोडक्शन माहित आहे. तरी कुठं ह्या निमित्ताने एकत्र झालं तरी चांगली गोष्ट आहे. नक्कीच नक्की. एक प्रश्न आहे, राम ढेबे म्हणून आहेत. मी पानशेत विभागातील आहे, ग्रामीण भागात राहतो. त्या बाजूला बांबू शेती आहे, तर त्या शेतकऱ्यांना, महिलांना, युवकांना काही वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण देऊ शकाल का? नक्की. ऍक्च्युली पानशेत आमच्यापासून खूप जवळ आहे हा भाग. कारण माझं वेल्ह्यामध्ये ऑलरेडी काम चालू आहे आता. जर पानशेत काही जास्त दूर नाहीये, त्यांना मी सांगितलंय मला कॉन्टॅक्ट करा तुम्ही. लॉकडाऊन नंतर आपण नक्की भेटू. कारण लवासाच्या अलीकडे एक गाव आहे, त्यांच्याबरोबर पण आमची आता मीटिंग आहे लॉकडाऊन नंतर. त्यांच्या इथे बांबूचा चांगला प्लांटेशन आहे. बोला. तर अशा खूप साऱ्या आहेत लोक कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. बघू कसं मटेरियल होत सगळ्या गोष्टी. चालेल. योगेश सर. हा बोला. हा सुनील सर बोला. हा सर, मी आता प्रोग्राम जॉईन करू शकतो. मला लेट न्यूज मिळाली त्यामुळे मी आता जस्ट प्लग इन झालो. मला जरा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर हवा होता. मी आता दिलाय, चॅटिंग मध्ये टाकलेलं आहे. 8080 एक मिनिट सर. 8080 6768 6768 66. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. मला मेसेज टाकून ठेवा, काही प्रॉब्लेम नाहीये. आपण भेटूयात नक्कीच. ओके सर, थँक्यू. ठीक आहे सर, मला वाटतं की प्रश्न काही आणखी नाहीयेत. जर कोणाला काय वाटलंच, हा नंबर माझ्या तुमच्याकडे आहेच. आपण नक्की भेटूयात. माझ्या युट्यूब वरती बरेचसे व्हिडिओज आहेत, त्यातून जर तुम्हाला माहिती मिळेल ठीक आहे, नाही माहिती मिळेल तर मला कधीही कॉन्टॅक्ट करा, मला आवडेल. कारण माझी सासरवाडी चांगलीचीच आहे, त्यामुळे मला आवडेल तुम्हाला मदत करायला. चांगली गोष्ट. बरं, म्हणजे हक्काची माणसं आहे आपण. मित्र, आपण बांबू सकाळपासून झाडाच्या स्वरूपामध्ये बघितला, पण त्याचा व्यवसाय आणि जवळच असलेली एखादी गोष्ट, तिचं एक वैश्विक रूप आणि एवढा मोठा इंडस्ट्रियल स्केल मध्ये उत्पादन करणं, एखाद्या मोठ्या स्थिर नोकरीमध्ये व्यस्त असताना देखील एखाद्या व्यवसायाची जाणीव होणं, त्यातल्या त्यात ऍग्रिकल्चर मध्ये होणं, आणि त्यातल्या त्यात बांबू जो आज बऱ्याच वेळा व्यावसायिक अजून शेतात आलेला नाही, तो बांबू बांधावरच आहे, अशा पिकावरती लक्ष देऊन त्याची एवढी मोठी व्यावसायिक वृद्धी केली. एक तर इनोव्हेशन, म्हणजे बाहेरच्या देशात अनेक लोक फिरतात पण ते करमणूक म्हणून जातात, पण व्यावसायिक संधी शोधून अशा प्रकारचं एक विश्व निर्माण केलं आणि इथल्या भारतातल्या शेतकऱ्यांना, बांबू उद्योगाला एक वेगळं विजन दिलं. त्याबद्दल मी मान्य डॉक्टर योगेश शिंदे सरांचं आणि त्यांच्या कंपनीचं, त्यांच्या सर्व सहकार्यांचं आणि विशेषतः त्यांच्या वहिनींचं देखील मी, कारण यशस्वी पुरुषामागे स्त्री असते,
आपण मगाशी दोन्ही फोटो एकत्र दाखवल्याचा तर त्यांचं देखील योगदान दिसतंय. तर मी नक्की, आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, सर्व प्रशिक्षणार्थीच्या वतीनं, कृषी विभागाच्या वतीनं. वाईट असंही वाटलं आम्हाला की शासनाची मदत आपल्याला होऊ शकत नाही. आम्ही एक छोटासा प्रयत्न कृषी विभाग म्हणून, ऍक्च्युली बांबू हे फॉरेस्ट विभागाकडे दिलेला आहे की ज्यांची ग्राउंड लेवलला फार यंत्रणा नाही आहे. पण कृषी विभागामध्ये गाव लेवलला यंत्रणा आहे, पण त्याच्यावरती वेपन नाही बांबूचं. आम्हाला काहीतरी करावंसं वाटलं म्हणून या उद्देशाने आम्ही आलेलो आहोत. आम्हाला थोडीशी खंत वाटली की शासनाच्या बाबतीत आपण मदत होऊ शकली नाही, नाही. मला उलट बरोबर आहे, आपलं चुकीचं नाही, बरोबर आहे अगदी ते. कारण बऱ्याच वेळा आम्ही जसं तुम्ही म्हणला की फिदर्स आणि मेन प्रोडक्ट आणि फिदर, आमच्याकडे फिदर्सच जास्त होतात. तर मी आपलं मनपूर्वक अभिनंदनही करतो आणि बहुमोल असा आपला वेळ दिला त्याबद्दल मी आपलं मनपूर्वक आभारी व्यक्त करतो. सर्व प्रशिक्षणार्थींचं देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की सकाळपासून सातत्याने तिन्ही व्याख्यानामध्ये लोकांनी हिरिरीनं सहभाग घेतला. पूर्ण महाराष्ट्रातून लोक उपस्थित आहेत. माझं एकच मत आहे, हे प्रशिक्षण म्हणून न राहता यामधून एखादा उद्योग व्यावसायिक जर तयार झाला आणि कमीत कमी लागवडीपासून प्रक्रियेपर्यंत कोलॅबरेशन जर या निमित्तानं वेगवेगळे तज्ञ मार्गदर्शक आहेत या ग्रुपमध्ये आपण मुद्दामून ऍड करतोय, जेणेकरून ह्या लोकांना नुसतं या प्रशिक्षणाचं निमित्त न राहता डे टू डे लाईफ मध्ये देखील त्यांना काही वेगळ्या शंका असतील तर सॉल्व्ह करता येईल. मी सर्वांना एवढंच विनंती करेन की ज्या लोकांनी नंबर जर चॅट बॉक्स मध्ये टाकला नसेल तर नावाने, नंबर आणि गाव आपलं टाकावं, जेणेकरून ते बांबूच्या ग्रुपमध्ये आपल्याला ऍड करता येईल. मी पुन्हा एकदा सर्व प्रशिक्षणार्थीचा आभार मानतो. उद्या पण आपलं सत्र आहे, 3 लेक्चर आहेत. त्यामध्ये बांबूचं ऍक्च्युली आपण आज जे बघितलं तर ते काही सुरुवात व्यावसायिक संधी बघितल्या असतील, आव्हान बघितलं असतील, नंतर बांबू मिशनच्या अनुषंगाने माहिती घेतली आणि तिसरं आहे प्रक्रियेच्या अनुषंगाने आणि संधी या अनुषंगाने शिंदे सरांचं लेक्चर आपण ऐकलं. उद्या पण ऍक्च्युली बांबूचे वेगवेगळे व्हरायटीज आहेत किंवा व्यावसायिक लागवड तंत्रज्ञान आहे. बऱ्याच लोकांचा जो प्रश्न होता की ह्या जमिनीमध्ये, ह्या हवामानामध्ये, ह्या पावसामध्ये लावता येईल, या अनुषंगाने सकाळी 11 वाजता आपलं लेक्चर आहे. बांबूचे वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत आणि त्याचं व्यावसायिक लागवड तंत्रज्ञान आहे. दुपारी 2 वाजता आपण महाराष्ट्रासाठी बांबू लागवडची प्रोत्साहनपर योजना, जी सकाळी थिंगे साहेबांनी सांगितलं की बांबू विकास मंडळ जे महाराष्ट्राचं आहे त्यामार्फतच योजना नॅशनल मिशनच्या राबवल्या जाणार आहेत. त्या अजित भोसले सरांचं उद्या आपण लेक्चर ठेवलेलं आहे. तर असेच उद्या 2-3 लेक्चर आहेत. त्यानंतर परवा दिवशीची वेगळी लेक्चर मी तुम्हाला उद्या सांगेन. पण मी सर्वांना विनंती करेन की उद्या योगायोगाने लॉकडाऊन आहे, आपण घरी आहात, तर या निमित्तानं आपण बांबूमध्ये काही वेगळं काम करू शकलो तर निश्चितपणे फायद्याचं ठरेल. उद्या ठीक आपण 11 वाजता, 11ला 5 मिनिटं कमी असताना पुन्हा एकदा आपण सर्वजण हजर जॉईन व्हाल अशी मी अपेक्षा बाळगतो. आणि मी सर्वांचं हॅलो, ठीक आहे. तर मी पुन्हा एकदा माननीय शिंदे साहेबांचं, योगी शिंदे सरांनी जे केलेल्या बहुमोल योगदानाबद्दल बांबू क्षेत्रामध्ये मनपूर्वक आभार मानतो आणि अभिनंदनही करतो. त्याचबरोबर आपण ज्या सूचना शासनाच्या अनुषंगाने काय केल्या, ज्या एखाद्या प्लॅटफॉर्मवर मांडता येत असल्या किंवा आपल्यासारखंच एखादं व्यक्तिमत्व बांबू बोर्डाचं महाराष्ट्राचं लिडिंग करू शकला तर फारच चांगली गोष्ट होऊ शकेल. तर मी पुन्हा एकदा सर्वांचा आणि सरांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आजचं पहिल्या दिवसातलं तिसरं आणि शेवटचं सत्र